नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. सो आता आपण मागच्या पार्टमध्ये 1 ते 50 क्वेश्चन्स पाहिले होते 2021 पेपरचे. सो आता आपण पुढचे बघू. 2021च्या पेपरमध्ये पण आणि 2025च्या पेपरमध्ये पण एक सिमिलरिटी मी पाहिली, म्हणजे सेट ए बद्दल म्हणते आहे. त्यांनी स्टार्टिंगच इकॉनॉमीपासून सुरू केले. या 2021च्या पेपरला पण इकॉनॉमिक्सचे बरेचसे क्वेश्चन्स त्यांनी टाकले, ऑलमोस्ट 10, आणि 2025च्या पेपरमध्ये पण तसेच टाकले आहेत. सो आता आपला इकॉनॉमीचा मेजर जो शिकवण्याचा पोर्शन होता किंवा त्याच्यात काही कन्सेप्च्युअल होतं त्या गोष्टी झाल्या आहेत. आता पुढे बघू, याच्यात एन्व्हायरमेंट, पॉलिटी, बाकीचे सगळे टॉपिक्स त्यांनी कव्हर केले आहेत. सो लेट्स सी. क्वेश्चन नंबर 51. What is permaculture farming different? How is permaculture farming different from conventional chemical farming? सो यांचं काय म्हणणं आहे, दोन त्यांनी गोष्टी दिल्या, एक तर परमाकल्चर फार्मिंग आणि केमिकल फार्मिंग. सो केमिकल वाचल्या जरा निगेटिव्ह वाटते आपल्याला. परमाकल्चर फार्मिंग ज्याला माहिती असेल ठीक आहे, नसेल माहिती तरी ही एक निगेटिव्ह आहे. सो दिस मस्ट बी समथिंग पॉझिटिव्ह. ठीक आहे. Permaculture farming discourages monoculture practices, but conventional chemical farming monoculture practices are predominant. ओके, म्हणजे मोनोकल्चर एकाच टाईपचं क्रॉप ते घेत आहेत आणि परमाकल्चरमध्ये त्याला डिस्करेज करत आहेत. सो म्हणजे परमाकल्चरचं पॉझिटिव्ह इथे दिलेलं आहे, केमिकलचं निगेटिव्ह दिलेलं आहे. Conventional chemical farming can cause increase in soil salinity, but occurrence of such phenomenon is not observed in permaculture farming. परत परमाकल्चरला पॉझिटिव्ह, केमिकलला निगेटिव्ह. Conventional chemical farming is easily possible in semi-arid regions, but permaculture farming is not easily possible in such regions. इथे याचा एक निगेटिव्ह एस्पेक्ट दिला आहे, केमिकल फार्मिंगचा पॉझिटिव्ह एस्पेक्ट दिलेला आहे. प्रॅक्टिस ऑफ मल्चिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन परमाकल्चर फार्मिंग, बट नॉट नेसेसरीली सो इन कन्व्हेन्शनल केमिकल फार्मिंग. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बद्दल फार नाही आहे, बट एक कॅरेक्टरिस्टिक दिलेला आहे. सो एक कॅरेक्टरिस्टिक दिलेला आहे. सो जेव्हा पण UPSC दोन गोष्टी कन्सिडर करतं, किंवा एखादी चांगली टेक्नॉलॉजी आणि एखादी जुनी टेक्नॉलॉजी, किंवा नवीन जुनी किंवा चांगली वाईट अशाबद्दल सांगतं, तेव्हा जनरली चांगलं ते एका गोष्टीबद्दल सांगत जातं आणि निगेटिव्ह एका गोष्टीबद्दल सांगत जातं. सो इथे आपण ऑप्शन जरी पाहिले तर ऑप्शनमध्ये पण एलिमिनेशनला जागा आहे. सो केमिकल फार्मिंग डेफिनेटली एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल नाही आहे. सो जिथे केमिकल फार्मिंगला पॉझिटिव्ह दिलेलं आहे त्यांनी, की कन्व्हेन्शनल केमिकल फार्मिंग इज इझिली पॉसिबल इन सेमी ॲरिड रिजन, बट परमाकल्चर फार्मिंग इज नॉट सो इझिली पॉसिबल. दिस कॅन बी अ निगेशन पॉईंट. सो तो जर का निगेट केला, हे गेला, उरला आता 4 इज व्हेरी ऑब्वियस की हां, हे नॉर्मल त्यांनी एक कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे. पण ह्या दोन गोष्टी तर बरोबर आहेत ना, म्हणजे चांगल्या वाटत आहेत ना. ते परमाकल्चर फार्मिंगबद्दल असं उगाच चुकीचं का सांगणार आहेत. सो याचा आन्सर 1, 2 and 4. परमाकल्चर फार्मिंग एक एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल प्रॅक्टिस आहे. एवढं जरी माहिती असलं तरी पण अशा टाईपचे क्वेश्चन्स आपण घेऊ शकतो. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. With reference to palm oil, consider the following statements. The palm oil tree is native to Southeast Asia. The palm oil is raw material for some industries producing lipstick and perfumes. The palm oil can be used to produce biodiesel. Which of the statements given above are correct? सो परत मी याच्या आधी पण सांगितलं की नेटिव्ह, एंडेमिक या गोष्टींवर UPSCचा भर असतो. पाम ऑइल ट्री इज नेटिव्ह टू साऊथ ईस्ट एशिया. ठीक आहे, हे कदाचित माहिती असेल नसेल. ओके, लेट्स सी, याला होल्डवर ठेवायचं. द पाम ऑइल इज अ रॉ मटेरियल फॉर सम इंडस्ट्रीज प्रोड्युसिंग लिपस्टिक अँड परफ्यूम. सो यांनी सम इंडस्ट्रीज म्हटलं आहे. आणि एक बेसिक अंडरस्टँडिंगने पण सगळ्यांना माहिती आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणावर पाम ऑइल इम्पोर्ट करतो आणि ते खाण्याव्यतिरिक्त पण बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये पण यूज होतं. आणि त्याच्यावर बऱ्याचदा म्हणजे लहानपणापासून हे कधी ना कधीतरी कानावर पडलेलं असेल. आणि जरी नसेल तरी पण पाम ऑइल आणि कॉस्मॅटिक इंडस्ट्रीज, म्हणजे कॉस्मॅटिक म्हणजे प्रोड्युसिंग परफ्यूम किंवा लिपस्टिक, याच्यामध्ये डेफिनेटली इट कॅन बी यूज. म्हणजे पाम ऑइल असं काही वेगळं मटेरियल नाही की जे लिपस्टिक इंडस्ट्रीमध्ये यूज होणार नाही. सो दिस इज अ व्हेरी राईट, म्हणजे हे बरोबरच असायला पाहिजे, असं एवढं तरी एक बेसिक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. पाम ऑइल कॅन बी यूज टू प्रोड्यूस बायोडिझेल. येस, व्हेरी लाईकली. FSSAIची एनिवे रिपर्पज म्हणजे रियूज ऑइल जे असतं त्याच्यासाठी बायोडिझेल बनवण्याची त्यांची तर एक न्यू स्कीमच आहे. तर मग पाम ऑइल का नाही, त्याच्यापासून पण डेफिनेटली बायोडिझेल कॅन बी मेड. सो दीज टू आर राईट. आता हे माहिती असेल नसेल ह्याच्यासाठी काय होतं की त्यावेळेला आपण जेव्हा पाम ऑइल इंडोनेशियाकडून वगैरे इम्पोर्ट करतो आणि तेव्हा इंडिया आणि इंडोनेशियामध्ये बऱ्यापैकी वाद चालू होते.
आणि त्यामुळे हा क्वेश्चन त्यांनी विचारला. तेव्हा करंट अफेअर्स न्यूजमध्ये हे बऱ्यापैकी झालेलं होतं की पाम ऑइल आणि पामशी रिलेटेड गोष्टी, की कसं त्याचा जेस्टेशन पिरियड खूप जास्त आहे, त्याच्यानंतर त्यामुळे ओरांगुटांवर कसा परिणाम होतो, इंडियामध्ये कुठे कुठे पाम ऑइल होतं. सो इंडियामध्ये खूपच थोड्या प्रमाणात, म्हणजे एक तर ते इक्वेटोरियल टाईपचं क्रॉप असल्यामुळे तिथे काय की इंडियामध्ये खूपच खालच्या इकडे आंध्र प्रदेश वगैरे एक छोटासा पट्टा आहे की जिथे पाम ऑइलचं म्हणजे पाम ट्रीज लावलं जातं आणि त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं. पण त्याच्यानंतर त्याला वेळ खूप लागतो, ओरांगुटांवर त्याचा खूप खराब परिणाम असतो. याच्यामुळे पण एनिवे पाम ऑइल ही गोष्ट प्रचंड न्यूजमध्ये होती. त्यामुळे त्याच्यावरनं पण हे माहिती असायला पाहिजे होतं की हे दिस इज नॉट नेटिव्ह टू साऊथ ईस्ट एशिया, इट इज ते वेस्ट आफ्रिकामध्ये वगैरे आहे आणि तिथून ते म्हणजे आफ्रिकेतलं आहे आणि तिथून ते इकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे नेटिव्ह तिथलं नाही आहे ते. सो दिस वॉज रॉंग. सो याचा आन्सर 2 आणि 3. थोडंसं नॉलेज, थोडंसं बेसिक अंडरस्टँडिंग, जनरल अंडरस्टँडिंगनी होतं. आता इथला जो पॅटर्न आहे की सम इंडस्ट्रीज, हा समवाला ना सम बनवून यांनी बरेचसे क्वेश्चन्स, बरेचसे स्टेटमेंट्स कम्प्लिटली राईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे की सम पीपल हू फ्लेड फ्रॉम साऊथ सुदान सिव्हिल वॉर लिव्ह इन बिदी. सम पीपल हू फ्लेड फ्रॉम सिव्हिल वॉर इन सोमालिया लिव्ह इन दाडाब रेफ्युजी कॉम्प्लेक्स केनिया. आता हे जगाच्या कुठल्याही पाठीवर असेल, बिदी किंवा दाडाब, तरी सम पीपल साऊथ सुदानमधून कोणता पण एक जरी माणूस इथे आला किंवा व्यक्ती इथे आला तर ते दॅट स्टेटमेंट इज गोइंग टू बी राईट. इथून पण समजा सोमालियामधून पण एखादा पण व्यक्ती इथे आला दालाब रिजनमध्ये, तरी पण दॅट इज गोइंग टू बी राईट. सो सम ह्या वर्डिंगनी ते स्टेटमेंट राईट करण्याचा प्रयत्न करतात. असे अजून एक्झाम्पल्स मी आणलेत काही काढून. हां, नॅनो पार्टिकल्स ऑफ सम मेटॅलिक आर्टिकल्स आर यूज्ड, सम मेटॅलिक ऑक्साइड्स आर यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सम कॉस्मेटिक्स. इथे पण समय कुठले तरी मेटल कुठल्या तरी कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीमध्ये यूज होतात. एक ट्रेस जरी यूज झाला तरी दॅट इज गोइंग टू बी राईट. नॅनो पार्टिकल्स ऑफ सम कमर्शियल प्रोडक्ट्स विच एंटर द एन्व्हायरमेंट आर अनसेफ फॉर ह्युमन्स. सम त्यांनी नावच दिलेलं नाही आहे. हजारो नॅनो पार्टिकल्स असतील, हजारो गोष्टी असतील, त्याच्यामधला एक जरी यूज झाला या 2 गोष्टींमध्ये तरी दॅट स्टेटमेंट इज गोइंग टू बी राईट. सिमिलर स्टेटमेंट्स इथे सम मशरूम्स बायोल्युमिनेसन्स असणार आहे, इन्सेक्टिसाइड असणार आहे, सायको ॲक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत. असं करून त्यांनी म्हणजे सगळ्यांना राईट बनवलेलं आहे स्टेटमेंट्सला. अजून एक आहे स्टेटमेंट, हा कधीचा आहे 2023चा, सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन ग्रो वगैरे वगैरे. सो मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल लिहिलेलं आहे, त्यांनी स्पेसिफिकेशन दिलेलं नाही. सम टाकून ते स्टेटमेंट एवढं ब्रॉड केलं आहे की त्याची रॉंग होण्याची प्रॉबॅबिलिटीज त्यांनी नष्ट केली आहे. सो हे झालं. त्याच्यानंतर हा कधीचा आहे 2022चा, सम ट्रायबल पीपल इन इंडिया यूज नायजर सीड्स फॉर ऑइल फॉर कुकिंग. कोणी पण यूज करू शकतं, म्हणजे ट्रायबलमधलं पण. तेव्हा पण मी हे समजावून सांगितलं होतं की समनी ते त्या स्टेटमेंटला ब्रॉड करायला जातात. आता क्वेश्चन नंबर 53, परत रिव्हर, म्हणजे UPSCची फेवरेट थीम रिव्हर. विथ रेफरन्स टू द इंडस रिव्हर सिस्टम ऑफ द फॉलोइंग 4 rivers, of the following 4 rivers, 3 of them pour into one of them which joins the Indus direct. Among the following, which one is such a river that joins Indus direct? So परत मी माझ्या नोट्स दाखवते. तुमच्याकडे अशा नोट्स जरी नसतील तरी पण जॉग्रफीचा जो इंडियन जॉग्रफीचा बुक आहे त्याच्यामध्ये त्यांनी इंडस रिव्हर सिस्टम किंवा रिव्हरवाला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअरच झालेल्या आहेत. आणि कोणी पण मॅपिंगचं हे बेसिक आहे. इंडस रिव्हर सिस्टीम, गंगा रिव्हर सिस्टीम, ब्रह्मपुत्र रिव्हर सिस्टीम, त्याच्यानंतर पेनिन्सुलर रिव्हर सिस्टीम, या पाठच पाहिजे. ह्याच्या आधी पण सांगितलं आहे त्या कुठून ओरिजिनेट होतात, कुठे जातात, त्याच्यावरचे डॅम्स, त्याच्यावरचे कुठल्या हिल्समधून जातात, कुठल्या पठारावरून जातात, कुठल्या स्टेट्समधून जातात, त्याच्या उपनद्या कुठल्या आहेत, त्यांचे उगम कुठे होत आहेत, त्यांचा संगम कुठे होतो आहे, कुठल्या एखाद्या हिस्टॉरिकल साईटशी ते रिलेटेड आहे, कुठले सिटीज त्याच्यावर आहे, ह्या सगळ्या गोष्टी रिव्हरशी रिलेटेड एक गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. सो याच्यावरून काय, जरी असं नसेल कोणातरीकडे तरी पण समजा मॅपिंग, हा सपोज एक मॅप आहे आपल्या इंडियन जॉग्रफी, आपल्या ऑक्सफर्डमधला मॅप आहे, त्याच्यावरून कोणी जरी असं जरी केलं असेल की हां इथून झेलम येते आहे, त्याच्यानंतर चेनाब, रावी, बियास, बियास इथे आली आहे आणि ही सतलज इथे येते. सो आता इथून बघताना काय होतं की ही जी सतलज आहे ही फायनल आहे आणि याला ह्या 3 मिळत आहेत, झेलम, चेनाब झालं, रावी झालं आणि या इथे येऊन मिळत आहेत. सो ह्याच्यावर जर का जस्ट मॅपिंग जरी आपण पाहिलं तरी पण ते आपल्याला लक्षात येईल की असे क्वेश्चन्स जे आहेत मॅपिंगचे, जे म्हणजे
याच्या आधीच्या पण क्वेश्चन पेपरमध्ये मी दाखवले 10 ते 12 क्वेश्चन जर का मॅपिंग नीट केलं त्याच्यावरूनच सुटतात. नॉट नेसेसरीली की ते मॅपिंगची रिलेटेड क्वेश्चन असेल, पण इनडायरेक्टली मॅपिंगच्या प्रॅक्टिसचा त्या क्वेश्चन्सवर फायदा होतोच. सो इथे आन्सर काय आहे? सतलज. जो रिव्हरवाला चॅप्टर आहे 11th इंडियन जॉग्रफीच्या 11th स्टँडर्डचा, त्याच्यामधला तो म्हणजे ते पूर्ण ती NCERT, त्याचं प्रत्येक टेबल, त्याचा प्रत्येक मॅप, त्याची प्रत्येक डायग्राम इम्पॉर्टंट आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तिथला जो रिव्हरवाला चॅप्टर आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तिथे ही डायरेक्ट दिलेले आहेत, चिनाब इज द लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ इंडस. याच्यावर पण कधी ना कधीतरी डिरेक्ट क्वेश्चन, इनडिरेक्ट क्वेश्चन्स तर येऊ शकेल, कारण ही फॅक्ट आहे आणि ही डिरेक्टली असं बघताना वाटणार नाही की अच्छा चेनाब ही तर असं वाटतं एवढीशीच आहे, ही काय लॉंगेस्ट रिव्हर असणार, पण तिथे ही फॅक्ट दिलेली आहे. त्या बुकचं पण मी स्क्रीनशॉट काढून आणले, चेनाब इज द लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ इंडस. क्वेश्चन नंबर 54. With reference to India, Didwana, Kuchman, Sargol and Khatu are the names of glaciers, mangrove areas, Ramsar sites, saline lakes. सो लेक्स UPSCची एनिवे फेवरेट थीम आहे. हे कुचमन, सरगोल आणि खातू हे ॲक्च्युली राजस्थानमधले थोडेसे काय म्हणतात ड्राय टाईप होणारे लेक्स आहेत, त्याच्यामुळे त्यांनी ते लेक्सवर विचारलं. आणि एनिवे बऱ्याच लोकांना हे माहिती नसताना पण त्यांनी सलाईन लेक्स हा गेस घेतला का, कारण की त्यांना माहिती आहे की UPSC कुठल्या पॅटर्नवर क्वेश्चन्स विचारते, त्यामुळे याचा आन्सर सलाईन लेक. याच्यासाठी परत सांगते की PYQ करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ते केलं तर पुढची दिशा सगळी आपली म्हणजे त्याला एक चौकट आखल्या जाते की या चौकटीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण सिलेबस खूप फास्ट आहे, तेवढं आपल्याला पळायचं नाही आहे. त्या चौकटीच्या आतमध्येच राहून आपण प्रिलिम्स इझिली क्लिअर करू शकणार आहोत. आता यांनी ना बाकीच्या ऑप्शन्समध्ये काय काय दिलं आहे, ग्लेशियर्स दिलं आहे, मॅनग्रुव्ज दिलं आहे, रामसर साईट. जरी याचा आन्सर सलाईन लेक आहे, पण रामसर साईट, मॅनग्रुव्ज एरियाज आणि ग्लेशियर्स ह्या गोष्टींवर पण आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. की ग्लेशियर्स म्हणजे काय, की ज्या पण ग्लेशियर्स म्हणजे त्यांचं त्या विरघळतात, त्या ग्लेशियर्स ज्या न्यूजमध्ये असतील त्या बघून ठेवायच्या, त्यांचे एरियाज बघून ठेवायचे कुठे कुठे आहेत इंडियामधले, वर्ल्डमधले. मॅनग्रुव्ह एरियाज काय काय आहेत इंडियामधले स्पेसिफिकली, मॅनग्रुव्ह वर्ल्डमध्ये ते फारसं जाणार नाही, बिकॉज मॅनग्रुव्हवर इंडियाच्या मॅनग्रुव्हवर डिटेल क्वेश्चन त्यांनी अजून विचारलं नाही, त्याच्यामुळे सध्या याच्यामध्ये इंडियन मॅनग्रुव्जमध्ये काय काय आहेत ते सगळं लक्षात ठेवायचं. रामसर साईट्सवर तर बऱ्यापैकी UPSC क्वेश्चन विचारतात, त्यामुळे त्या गोष्टी जनरली लोक करतातच. त्याच्यामध्ये आता ते डीपमध्ये जायला लागले की कुठल्या रिव्हरशी रिलेटेड आहे ती रामसर साईट. जसं 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये जसं त्यांनी विचारलं होतं की गंडक रिव्हरपासून बनलेला आहे का तो लेक, त्याबद्दल त्यांनी क्वेश्चन विचारला होता. सो त्याच्यामध्ये तर ते डीपमध्ये गेलेलं आहे. सो आता उरले कुठल्या, मॅनग्रोव्ह एरियाज आणि ग्लेशियर्स. सो माझी जी हे आहे शंकरची बुक आहे त्याच्यामध्ये ना असे बरेच टेबल्स दिले आहेत त्यांनी मागे. एलिफंट रिझर्व झाले, माईक साईट्स झालं, त्याच्यानंतर मॅनग्रोव्ह साईट्सबद्दल पण त्यांनी दिलेलं असणार. लिस्ट ऑफ सेक्रेड ग्रूव्ज आहेत, त्याच्यानंतर मॅनग्रोव्ह साईट्स इन इंडिया हे सगळे. कुडानपूर कर्नाटका, देवीकवडा कुठला आहे ओडिसाचा, कोरिंगा आंध्र प्रदेश, चिलिका कुठला आहे ओडिसाचा. सो ह्या सगळ्या गोष्टी ना, म्हणजे आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतः एक विकत घ्या शंकरचं बुक आणि त्याच्यामधून हे सगळं करा. तुमच्याकडे अशा टाईपचं जे काही बुक असेल त्याच्यामध्ये पण असे मागचे जे टेबल्स आहेत ते दिलेले असणार आहेत. सो ते वारंवार वाचायचे. जशी प्रिलिम्स जवळ येते ह्या फॅक्च्युअल गोष्टी वारंवार वाचत राहिल्या की त्याच्यामधनं 2-4 तरी क्वेश्चन्स सुटतातच. याआधी त्यांनी 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये बायोस्फिअर रिझर्ववर क्वेश्चन विचारला होता. अगस्त्यमलाई, त्यामध्ये त्यांनी ना अगस्त्यमलाईवर क्वेश्चन विचारला होता आणि त्यातल्या वेगवेगळ्या कुठले वाईल्ड लाईफ सेंच्युरी वगैरे हे सगळं विचारलं होतं. तर मी वारंवार हे टेबल्स वाचल्यामुळे माझा डिरेक्टली इथनं क्वेश्चन सुटला होता आणि बऱ्याच लोकांना त्या क्वेश्चनवर फारसं आलं नव्हतं, पण मी हे डिरेक्टली वारंवार वाचत असल्यामुळे मला ते इझी झालं होतं. आता टायगर रिझर्ववर क्वेश्चन विचारून झाले, बायोस्फिअर रिझर्ववर झालेले आहे, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ सेंच्युरीवर झालेले आहेत. एलिफंट रिझर्ववर आतापर्यंत एकही क्वेश्चन आलेला नाही, त्यामुळे एलिफंट रिझर्व कुठले 10च माईक साईट्स आहे इंडियामध्ये, त्या 10 माईक साईट आपल्याला पाठ असल्या पाहिजे. आणि याच्यासाठी पण एक अजून आपण छान क्रिएटिव्ह पद्धतीने ती गोष्ट करू शकतो. काय करायचं की ब्लँक मॅप घ्यायचा इंडियाचा आणि
हे जे आहे ना जस्ट तिथे मार्क करत राहायचं. चिरांग रिपू म्हणजे आसाममध्ये, त्याच्यानंतर धांगपटकी आसाममध्ये. डिरेक्टली जर का तुम्ही तसा मॅप पाहून माईक सेटचा मॅप पाहून आपल्या एक ब्लँक मॅपवर ते पॉईंट्स तिथे तिथे टाकत जायचे त्या त्या स्टेटमध्ये. त्याने काय होतं की आपले न्यूरॉन्स जे आहेत ते त्या पद्धतीने फॉर्म होतात. जेव्हा जेव्हा तुम्ही लिहिता किंवा एखादी गोष्ट मार्क करता तेव्हा तेव्हा त्या गोष्टींचे नवीन कनेक्शन्स आपल्या माइंडमध्ये बनत जातात आणि ते माइंडमध्ये फीड झाल्यानंतर आपल्याला खूप इझिली म्हणजे एक गोष्ट 10 वेळेला वाचून जी आपल्याला कदाचित आपल्या डोक्यात थोड्याफार पद्धतीने जाईल ती एकदा लिहून डिरेक्टली आपल्या डोक्यात जाते. सबकॉन्शियसली नसेल तरी सबकॉन्शियसली तर ती बसतेच बसते. त्याच्यामुळे आपल्याला हे जे ॲक्टिव्ह वर्क आहे हे सतत सतत करावं लागेल. जरी डिजिटल जमाना आहे किंवा व्हिज्युअल्सचा जमाना असला तरीहीसुद्धा ह्या ज्या एज ओल्ड प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण म्हणजे केल्याच पाहिजे. त्याने जास्त फायदा होतो. हे झालं सेक्रेट ग्रूव्ह झालं, मॅनग्रूव्ह साईट झालं. त्याच्यानंतर एअर पोल्युटंट्स. एअर पोल्युटंट्स पण UPSCचा खूपच फेवरेट टॉपिक आहे. त्याच्यामुळे कुठले कुठले एअर कुठल्या म्हणजे सोर्सेस कुठले आहेत, त्याच्यातून निघणारे एअर पोल्युटंट्स कुठले कुठले आहे ह्याबद्दल पण जिथे पण न्यूज आली म्हणजे न्यूजपेपरमध्ये पण एखाद्या पोल्युटंटबद्दल बरंचसं लिहून येतं आहे, त्याच्यामधली थोडीशी डीप माहिती घेऊन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बिकॉज तो UPSCचा एक फेवरेट टॉपिक असतो. शंकरमध्येच हे असे पण अशा टाईपचे पण टेबल दिले पॉल्युटंट्स, त्यांचे सोर्सेस आणि त्याच्यामुळे काय गोष्टी होऊ शकतात. क्वेश्चन नंबर 55 परत रिव्हर्सवरचा क्वेश्चन. आता एक्झॉस्ट झाले होते ते वेस्टर्न घाट्स विचारून, मग त्यांनी काय विचारलं ईस्टर्न घाट्सवर सुरू केलं. आता ईस्टर्न घाट्समधनं त्यांनी काय विचारलं आहे रिव्हर उगम पावणाऱ्या. अजून ईस्टर्न घाट्समध्ये काय काय गोष्टी आहेत, त्याच्यामधल्या हिल्स कुठले कुठले आहेत, त्या कुठल्या कुठल्या नावांनी ओळखल्या जातात, ईस्टर्न घाट्सचे स्टेट्स कुठले कुठले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची आपण एक नोट बनवून आपल्या नोट्समध्ये ॲड करायला पाहिजे. सो आता हा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 55. कन्सिडर द फॉलोइंग रिव्हर्स ब्राह्मणी, नागवली, सुवर्णरेखा, वंशधारा. विच ऑफ द अबाव राईज फ्रॉम द ईस्टर्न घाट्स. परत मॅपिंगशी रिलेटेड. जर का मॅपिंग केलं असतं तर डिरेक्टली हा क्वेश्चन आला असता. सो याचा आन्सर आहे 2 आणि 4. कुठले कुठले नागवली आणि वंशधारा. मग आता काय उरलं सुवर्णरेखा कुठून निघते, ब्राह्मणी कुठून निघते, त्याच्यावरचे डॅम्स कुठले आहेत, त्याच्या उपनद्या कुठल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता हा मी मॅप आणला आहे पण तो फार दिसणार नाही इथे, खूपच ब्लर आहे. पण तुमचा जो ॲटलस आहे त्याच्यामध्ये जाऊन अशा टाईपचं मॅपिंग करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करताना बोर होतो तेव्हा तेव्हा अशा थोड्या प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज केल्या की आपला दिवस पण चांगला जातो आणि असं पण वाटत नाही की बोर झालं आणि आपण अभ्यास सोडून दिला. म्हणजे अभ्यास करता करता माइंड कसं कसं डिफ्लेक्ट होतं आहे किंवा कुठे आपला अभ्यास आपल्याला हेवी होतो आहे, तिथे लूज करण्यासाठी काय काय गोष्टी हव्या आहेत ह्या पण गोष्टी समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी थोडा वेळ म्हणजे 1 तास, त्याच्यावरती नाही, एखाद तास तुम्ही डिस्कशनसाठी डेली ठेवू शकता. आणि मॅपिंगसाठी जेव्हा जेव्हा बोर झालं लगेच 5-10 मिनटं मॅपिंग काढलं, लगेच 5-10 मिनटं मॅपिंग काढलं, असं केलं तर अशा गोष्टी पटकन आपल्याला आपला अभ्यास पण चालू राहतो आणि दिवस प्रोडक्टिव्ह गेल्याची फिलिंग पण येतं. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. The Global Ocean Commission grants licenses for seabed exploration and mining in international waters. India has received licenses for seabed mineral exploration in international waters. Rare earth minerals are present on seafloor in international waters. Which of the statements given above are correct? So जो पण UPSCचा जनरल जो पण एस्पायरंट आहे, सीबेड ही गोष्ट ऐकल्या इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी ही जी फॅक्ट आहे ही डोक्यात लगेच क्लिक झाली पाहिजे. बिकॉज ग्लोबल ओशन कमिशन आणि असं नाही आहे की हा जो मुद्दा आहे काय म्हणतात मिनरल एक्सप्लोरेशनचा सीबेडवरनं, तो आता न्यूजमध्ये बरीच वर्ष झाले तो न्यूजमध्ये. इंडियाला त्याचं लायसन्स मिळालं तेव्हा, त्याच्यानंतर इंडिया का त्याला एक्सप्लोएट करू शकत नाही आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही गोष्ट बऱ्यापैकी न्यूजमध्ये होती. त्यामुळे कुठल्याही ॲस्पायरंटला ही यायलाच पाहिजे. सो दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. आणि रॉंग झाल्या इथे आपल्याला त्यांनी 2021पर्यंत बऱ्यापैकी एलिमिनेशनला खूप जागा होती. ही रॉंग झाल्या हे दोन्ही स्टेटमेंट राईट ठरतात. इंडिया हॅज रिसिव्ड लायसन्सेस फॉर सीबेड मिनरल एक्सप्लोरेशन इन इंटरनॅशनल वॉटर्स, ही तर माहितीच असायला पाहिजे. रेअर अर्थ मिनरल्स आर प्रेझेंट ऑन सी फ्लोर इन इंटरनॅशनल वॉटर, ते अजून एक्सप्लोअरच केल्या गेले नाही त्यामुळे
ते असूच शकतात डेफिनेटली. इट कॅनॉट बी अ पॉसिबिलिटी की तिथे नाही आहेत. येस दे आर. सो 2 आणि 3 इज राईट. 56 झालं. 57 among the following which one is the least water efficient crop? Sugarcane, sunflower, pearl millet, red gram. So आता जनरली जे इंग्लिश मीडियमवाले असतील त्यांना ओके, त्यांना माहिती आहे. जे मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिशवाले असतील त्यांना कदाचित पटकन कळणार नाही की रेड ग्राम काय आहे, कारण आपण तूर जनरली म्हणत राहतो. सो इथे ह्याच्या आधी पण मी 2-3 एक्झाम्पल दिले की जिथे नाही कळत त्या गोष्टी क्विकली हिंदीमध्ये त्याचं कन्व्हर्जन बघायचं की हिंदीमध्ये काय अरहर म्हणजे कळून जातं. ठीक आहे. आता लिस्ट वॉटर इफिशियंट ही एनिवे खूप कॉमन सेन्सची गोष्ट आहे की शुगर केन, म्हणजे काही गोष्टी मी म्हणते की मला कॉमन सेन्स वाटेल पण तुम्हाला नाही वाटेल, पण हा कॉमन सेन्स सगळ्यांना असला पाहिजे की ह्या सगळ्यांमध्ये शुगर केन जो आहे हा लिस्ट वॉटर इफिशियंट आहे. वॉटर गझलिंग प्लांट म्हणूनच जनरली, वॉटर गझलिंग क्रॉप म्हणूनच जनरली ऊसाबद्दल चर्चा होते. त्यानंतर जे मेन्सचा पण अभ्यास करतात ऊसावर, तर स्पेसिफिकली बऱ्याच टेस्ट सिरीजमध्ये त्यावर क्वेश्चन असतो की ऊसाची लागवड कुठे होते, काय होते आणि त्याचे एरियाज कुठले आणि त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स होतात वगैरे वगैरे, याच्या भोवती बरेचसे क्वेश्चन्स फ्रेम होतात मेन्समध्ये. सो हा खूपच एक जनरल आन्सर आहे, याच्यावर फार काही डिस्कस करण्यासारखं पण नाही आहे. दिस इज अ वॉटर गझलिंग क्रॉप, त्याच्यामुळे लिस्ट वॉटर इफिशियंट असलेला हा क्रॉप आहे. आता पुढचं काम काय की सनफ्लावर, पर्ल मिलेट, रेड ग्राम ह्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती काढून आपल्या नोट्समध्ये ॲड करून ठेवायची, जे आपण PYQच्या नोट्स केलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 58. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इन द ट्रॉपिकल झोन द वेस्टर्न सेक्शन्स ऑफ द ओशन्स आर वॉर्मर दॅन द ईस्टर्न सेक्शन्स ओइंग टू द इन्फ्लुएन्स ऑफ ट्रेड विंड्स. In the temperate zone, westerlies make the eastern section of the ocean warmer than the western sections. Which of the statements given above is or are correct? सो मी जेव्हा हा क्वेश्चन सोडवला होता मला बरेच दिवस हे कळलं नाही की हे दोन्ही स्टेटमेंट राईट कसे असू शकतात, बिकॉज मला असं वाटायचं की वेस्टर्न सेक्शन्स तर वॉर्म नाही आहे, ते तर म्हणजे ईस्टर्न सेक्शन वॉर्म आहे. पण नंतर कळलं, म्हणजे UPSCनी कशी ती शब्दरचना फिरवली आहे. इन द ट्रॉपिकल झोन द वेस्टर्न सेक्शन ऑफ द ओशन म्हटलं आहे त्यांनी. बुकमध्ये काय दिलेलं असतं, वेस्टर्न सेक्शन ऑफ द कॉन्टिनेंट्स. सो प्रत्येक वर्डवर आपल्याला किती फोकस्ड पद्धतीने तिथे बघायचं आहे हे अशा स्टेटमेंट्समधून आपल्याला कळतं. इन द ट्रॉपिकल झोन वेस्टर्न सेक्शन ऑफ द ओशन आर डेफिनेटली वॉर्मर बिकॉज दोज आर ईस्टर्न सेक्शन ऑफ द कॉन्टिनेंट्स अँड वेस्टर्न सेक्शन ऑफ द ओशन्स. त्याच्यामुळे हे राईट आहे. इन द टेम्परेट झोन वेस्टर्लीज मेक द ईस्टर्न सेक्शन्स ऑफ द ओशन वॉर्मर दॅन द वेस्टर्न सेक्शन. येस, आणि दिस गोज वाइस वर्सा फॉर एक्झॅक्टली अपोजिट फॉर कॉन्टिनेंट्स, की ईस्टर्न सेक्शन ऑफ द कॉन्टिनेंट्स आर कूलर दॅन द वेस्टर्न सेक्शन ऑफ द कॉन्टिनेंट. आणि याच्यासाठी पण ही सेम स्टेटमेंट ना इफेक्ट्स ऑफ ओशन करंटवर हे इथे दिलेले आहेत, जी आपली 11th NCERT आहे फिजिकलची, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. इथे पण आता त्यांनी पहिलं स्टेटमेंट बघूया. इन द ट्रॉपिकल झोन वेस्टर्न सेक्शन ऑफ द ओशन आर वॉर्मर दॅन द ईस्टर्न सेक्शन्स. सपोज आता आपण अटलांटिक ओशन घेतला. ट्रॉपिकल झोन म्हणजे इथला इक्वेटरच्या आसपास. सो वेस्टर्न सेक्शन ऑफ द ओशन, वेस्टर्न सेक्शन म्हणजे कुठलं आहे, हा, आणि ईस्टर्न सेक्शन कुठलं आहे, हा. सो त्यांनी काय म्हटलं की वेस्टर्न सेक्शन आर वॉर्मर दॅन द ईस्टर्न सेक्शन. सो डेफिनेटली इथे काय दिसत आहेत, कोल्ड करंट दिसत आहेत, इथे काय आहेत, वॉर्म करंट आहेत. बट कॉन्टिनेंटच्या बाबतीत पाहिलं तर हा कॉन्टिनेंटचा वेस्टर्न सेक्शन होतो, हा कॉन्टिनेंटचा ईस्टर्न सेक्शन होतो, आणि तिथे आपली गफलत होऊ शकते. त्यामुळे वर्डवर, स्पेसिफिक वर्ड्सवर इतकं इम्पॉर्टन्स द्यायचं आहे की एक एक पॉईंट त्यांनी जे स्टेटमेंट टाकलं आहे त्याच्यातल्या एक एक वर्डवर आपलं लक्ष असलं पाहिजे की ते कुठल्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारत आहेत. सो बोथ ऑफ द स्टेटमेंट्स आर राईट, आणि इथे पण ते इथनंच त्यांनी टाकलेलं आहे. सो याच्यावरनं काय कळतं की जे पण इफेक्ट्स ऑफ ओशन करंट किंवा जे पण पॅटर्न्स असतात, जे पण चेंजिंग पॅटर्न्स असतात, कशाचे कशावर काय इफेक्ट्स होतात याबद्दल UPSC बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारतात. आणि 11th NCERTमध्ये असे बऱ्याच चॅप्टर्समध्ये बरेच पॅटर्न्स त्यांनी दिलेले आहेत. सो ते आपण लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज राईट, बोथ 1 and 2. Next question, question number 59. In the context of India's preparation for climate smart agriculture, consider the following statements. The climate smart village approach in India is a part of project led by Climate Change Agriculture and Food Security, an international research program. The project of CCAFS is carried out under consultative group on international agriculture research CGIAR headquartered in France. The International Crop Research Institute for the Semi-Arid Tropics, ICRISAT, in India is one of the ICRISAT's research centers.
परत इथे वर्डिंग काय आलेलं आहे, वन ऑफ द. हा खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, याच्याबद्दल माहिती असेल तर असे स्टेटमेंट, असे क्वेश्चन सोडवायचे, अदरवाईज यू कॅन डिरेक्टली लीव इट. सो आणि आता याच्यामध्ये तरी पण मॅक्स टू मॅक्स कुठपर्यंत आपण जाऊ शकतो की इंटरनॅशनल रिसर्च म्हणजे इक्रिसॅट जे आहे इन इंडिया इज वन ऑफ द CGI-AR's रिसर्च सेंटर. हे वन ऑफ द, त्याचे कितीतरी रिसर्च सेंटर असू शकतात आणि दिस कॅन डेफिनेटली बी वन ऑफ द. त्याच्यामुळे 1 and 2 एलिमिनेट होऊ शकतं, 2, 3, 1, 3 आणि 1, 2, 3 आता याच्यामधलं काढायचं आहे. पण आता एवढ्या सगळ्या ऑप्शन्समधून एक ऑप्शन्स मारणं तिथे, दिस इज अ लिटल रिस्की थिंग. त्यामुळे असे स्टेटमेंट्स, असे क्वेश्चन जिथे नाही माहिती त्या गोष्टी सोडवायला जायचं नाही. सो याचा आन्सर क्लायमेट चेंज ॲग्रिकल्चर अँड फूड इंटरनॅशनल रिसर्च प्रोग्राम. सो फर्स्ट इज रॉंग, हे नाही आहे याचं, बिकॉज त्या दुसऱ्या बॉडीज आहे. 1 मिनिट मी चेक करते. नाही सॉरी, याचं हे दोन्ही राईट आहे. द क्लायमेट विलेज अप्रोच इन इंडिया इज अ पार्ट ऑफ प्रोजेक्ट लेड बाय क्लायमेट चेंज ॲग्रिकल्चर अँड फूड सिक्युरिटी अँड इंटरनॅशनल रिसर्च प्रोग्राम. दिस इज ऑल्सो राईट, दिस इज ऑल्सो राईट आणि दिस इज ऑल्सो राईट. सो 1, 2, 3 इज द आन्सर. पण हे त्यावेळेला पण न्यूजमध्ये नव्हतं, असे इतके फॅक्च्युअल गोष्टी. आता मी किंवा बऱ्याच लोकांनी काय केलं की UPSC बऱ्यापैकी जे ऑर्गनायझेशन्स असतात त्याच्यामध्ये गफलत करते. जसं की आपण ग्लोबल ओशन कमिशन अँड आपण पाहिलं होतं की इंटरनॅशनल सीबेट अथॉरिटीला त्यांनी ग्लोबल ओशन कमिशननी एक्सचेंज केलं होतं. पण हा क्वेश्चन त्याचं प्रूफ आहे की प्रत्येक वेळेला ते असं करणार नाहीत. त्याच्यामुळे डिरेक्टली तसे लॉजिक घ्यायचे नाहीत की बाबा यांनी ऑर्गनायझेशन दिलेली आहे तर ती रॉंगच असेल किंवा हेडक्वार्टर दिलेलं आहे तर ते रॉंगच असेल, असं डिरेक्टली घ्यायचं नाही. हा जो मिथ आहे तो ब्रेक करण्यासाठी हा क्वेश्चन टाकलेला आहे. तर ज्यांनी ते सोडवले यांनी त्या लॉजिकने की बाबा नाही ते रॉंग देतात, तिथनं ते चुकले. त्याच्यामुळे याचं 1, 2, 3 आन्सर आहे. खूपच फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे असे क्वेश्चन सोडवायला जायचं नाही. आणि इक्रिसॅट जे आहे, इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी ट्रॉपिक्स. सो MS स्वामीनाथन त्यांच्याशी काय रिलेशन आहे? 2021मध्ये तर ते होते, पण नंतर ते त्यांची डेथ झाली. सो त्याच्यामुळे ही जी एक इन्स्टिट्यूशन आहे ही जरा एक इम्पॉर्टंट असू शकते. त्यामुळे त्या गोष्टीवर थोडंसं 2-4 पॉईंट्स काढून आपल्या नोट्समध्ये ॲड करायचे. क्वेश्चन नंबर 60. Leaf litter decomposes faster than in any other biome, and as a result, the soil surface is often almost bare. Apart from trees, the vegetation is largely composed of plant forms that reach up into the canopy vicariously by climbing the trees or growing as epiphytes rooted on the upper branches of the trees. This is the most likely description of ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, नन अदर दॅन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. हे सगळं म्हणजे काय की त्याचा जो लिटर असतो तो खूप फास्ट डिकम्पोज होतो. त्याच्यानंतर खूप सारखा पाऊस असतो, त्याच्यामुळे ते जे डिकम्पोज झालेलं मटेरियल आहे ते पण त्याच्यावर फार काळ टिकत नाही जमिनीवर. पाण्यामुळे ते सतत वाहून जातं. ऑलमोस्ट बेअर. अपार्ट फ्रॉम ट्रीज, व्हेजिटेशन इज लार्जली कंपोज ऑफ प्लांट फॉर्म्स दॅट रीच अप टू इंटू द कॅनोपी विकॅरियसली. सो त्याच्यानंतर इथे म्हणजे इक्वेटोरियल रिजनमध्ये वेगवेगळ्या ह्याचे झाडं असतात, म्हणजे वेगवेगळ्या हाईटचे. शिवाय ह्या म्हणजे ज्या वेली वगैरे असतात त्यांना सनलाईट मिळायला त्रास होतो, त्याच्यामुळे त्या अशा झाडांवर भरपूर वरपर्यंत चढलेल्या असतात. सो ही जी कॅनोपी स्ट्रक्चर आहे की ती पूर्णच ग्रीन असते, एव्हरग्रीन फॉरेस्ट असतात आणि पूर्ण खूप थिक कॅनोपी असते. दिस इज अ फीचर ऑफ ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, इक्वेटोरियल रिजनमधले जे रेन फॉरेस्ट आहे. सो हे सगळं परत जे क्लायमॅटिक रिजन्स आहेत याच्यामधनं GC लिऑंगमधलं, त्याच्यामधलं मी माझ्या नोट्समधलं हे दाखवलं आहे की हॉट वेट इक्वेटोरियल क्लायमेटमध्ये काय काय. सो त्यांचे जे फीचर्स आहेत व्हेजिटेशनमध्ये त्याच्यामध्ये एक्झॅक्टली अशा टाईपच्या लाईन्स दिलेल्या आहेत की तिथे इपेफाईट्स असतात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इपेफाईट्स अँड पॅरासिटिक प्लांट्स. त्यानंतर अंडर द ट्री म्हणजे फर्न्स, त्याच्यानंतर ऑर्किड्स वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे येतात. त्यामुळे व्हेजिटेशनवर, तिथल्या सॉईलवर, तिथलं टेम्परेचरवर, तिथले अजून काही फीचर्स आहेत याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन्स येतातच. आणि त्यांनी ना प्रत्येक, मला अजून एक सांगायचं की प्रत्येक जो क्लायमॅटिक टाईप आहे त्याच्याबद्दलच्या वेदरबद्दल
काही एक स्पेसिफिक गोष्टी दिल्या आहे एका सिंगल लाईनमध्ये, जसं की हॉट वेट इक्वेटोरियल क्लायमेटचं सगळ्यात एक फीचर काय की डबल रेनफॉल पिक्स कोइन्साइडिंग विथ इक्विनॉक्सेस. सो आता इथे मी ती डायग्राम चिटकवलेली नाही आहे, पण GC लिओंगमध्ये एक्झॅक्टली त्यांनी ती डायग्राम दिलेली आहे की ह्या वेळेला रेनफॉल पिक्स असतात जेव्हा जेव्हा इक्विनॉक्सेस असतात. सो ती असे रेनफॉल पिक्सवाली ती डायग्राम त्यांनी दिलेलीच आहे. हे सगळे काळ्या रंगामध्ये आहे तिथे, आणि तिथे रेनफॉलचं पॅटर्न कसं आहे. तसं तर थ्रू आउट द इयर असतो, पण इक्विनॉक्सेसच्या वेळेला तिथे पीक असतो रेनफॉलचा. सो त्या गोष्टी ना म्हणजे इथे हा दिलेला आहे इक्वेटोरियलसाठी, त्यानंतर ट्रॉपिकलसाठी त्यांनी वेगळं दिलेलं आहे. अशा प्रत्येक क्लायमॅटिक टाईपसाठी नाही, पण काही काही क्लायमॅटिक टाईपसाठी तर त्यांनी डेफिनेटली दिलेलंच आहे. सो त्याच्यामुळे हा जो क्लायमेट पॅटर्नवाला जो चॅप्टर आहे, म्हणजे 13-14 त्याच्यात चॅप्टर्स आहेत, तर ते अत्यंत बारकाईने करून अशा छोट्या पद्धतीमध्ये करून छोट्या नोट्समध्ये करून ठेवले तर बरेचसे क्वेश्चन सुटतातच त्याच्यामधून. क्वेश्चन नंबर 61. The vegetation of savanna consists of grasslands with scattered small trees, but extensive areas have no trees. The forest development in such areas is generally kept in check by one or more or a combination of some conditions. Which of the following are such conditions? Burrowing animals and termites, fire, grazing herbivores, seasonal rainfall, soil properties. Select the correct answer using the code given below. So फायरवर म्हणजे सवाना रिजनमध्ये की जे बिग ट्रीज आहेत त्यांना चेकमध्ये ठेवण्यासाठी फायर हा एक महत्त्वाचा काय म्हणतात फॅक्टर आहे. हा कुठल्याही एन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये पण दिलेलाच आहे, त्याच्यामुळे सेकंड इज डेफिनेटली राईट. सो आता उरलं 1, 2, 2, 3, 4. 1मध्ये 1 काय, बरोईंग ॲनिमल्स अँड टर्माइट, ग्रेझिंग हर्बिवोरस अँड सीजनल रेनफॉल. हे तर त्याचे स्पेसिफिक म्हणजे जी पण आणि कुठली पण बायोम आहे, म्हणजे टेरेस्ट्रियल बायोम जो आहे किंवा जंगल टाईपच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्पेसिफिकली कशामुळे होतात, प्रेसिपिटेशन आणि सनलाईट. सो प्रेसिपिटेशन तिथे हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर्स असणारच आहे, त्याच्यामुळे सीजनल रेनफॉल तर डेफिनेटलीच आहे. सो 2, 3 आणि 4 ही जरा कन्सेप्टवाली गोष्ट आहे, जे मी सांगते की हा डेफिनेटली आहे. ते कन्सेप्ट माहिती असल्यामुळे मला माहिती आहे की सवाना रिजनमध्ये ट्रीज का आहे आणि का म्हणजे ट्रीज कमी का आहे आणि ग्रासलँड का बरं जास्त आहेत, त्याच्यासाठी ती एक कन्सेप्टच आहे जॉग्रफीमधली पण किंवा एन्व्हायरमेंटमधली पण. एन्व्हायरमेंटचा पण बायोमचा जो चॅप्टर वाचाल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की म्हणजे प्रेसिपिटेशनमुळे टेरेस्ट्रियल बायोमला खूप फरक पडतो. त्याच्यानंतर जी ॲक्वॅटिक बायोम ॲक्वॅटिक ज्या इकोसिस्टम्स असतात त्या स्पेसिफिकली सनलाईटमुळे आणि त्यांच्यावर प्रेसिपिटेशनचा एवढा फरक पडत नाही. सनलाईटमुळे त्यांचा जास्त त्यांच्या एक्झिस्टन्सवर फरक पडतो. सो याचा आन्सर 2, 3 आणि 4. क्वेश्चन नंबर 62. विथ रेफरन्स टू द वॉटर ऑन द प्लॅनेट अर्थ कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हा पण म्हणजे मी कितक्या वेळेला सांगितलं आहे की 11th स्टँडर्डचा जो आपलं बुक आहे फिजिकल जिओग्राफीचं, त्याच्यामध्ये हा जो टेबल आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्या आधी पण यावर क्वेश्चन आलेले आहेत, 2-3दा क्वेश्चन्स आले आहेत. हा एवढाच जर का टेबल जरी पाठ केला ना तरी त्याच्यावर 2 मार्क लगेच सिक्युअर होतात. सो महत्त्वाचं सांगण्याचा मुद्दा काय की 11thचं जे जॉग्रफीचं बुक आहे त्याच्यामध्ये त्याचे प्रत्येक टेबल, मी याआधी पण सांगितलं, टेबल, डायग्राम, मॅप जे काही असेल ते प्रत्येक आपल्याला इम्पॉर्टंट, लाईन टू लाईन त्याची इम्पॉर्टंट, ते पूर्ण पाठच असलं पाहिजे. सो याच्यावर त्यांनी हा क्वेश्चन विचारलेला आहे. द अमाऊंट ऑफ वॉटर इन द रिव्हर्स अँड लेक्स इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ ग्राउंड वॉटर. The amount of water in polar ice caps and glaciers is more than the amount of groundwater. Which of the statements given above is or are correct? So, amount of water in the rivers and lakes is more than the amount of groundwater. Rivers and lakes मध्ये खूप कमी प्रमाणात वॉटर आहे. सो इथे पण दिलेलं आहे. रिव्हर्स अँड लेक्स कुठे, स्ट्रीम्स अँड रिव्हर्स या नंबरला 0.001 आणि ग्राउंड वॉटरमध्ये कुठे आहे 0.68. लेक्समध्ये किती आहे 0.01. 0.0001 प्लस 0.01 1010. सो 0.0101 आणि ग्राउंड वॉटरमध्ये किती आहे 0.68. सो हे एवढे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं आहे का? डेफिनेटली नॉट. पण हा जर का एवढा टेबल जरी लक्षात ठेवला आणि याचं जर का सिक्वेन्स जरी लक्षात ठेवलं तरी एवढं, आणि
जस्ट क्विकली एक नजर टाकली की अच्छा इथे 0.68 आहे आणि इथे खूपच कमी प्रमाणात आहे, म्हणजे स्पेसिफिकली रिव्हरचं जे आहे ना ते खूपच जास्त कमी प्रमाणात वॉटर आहे. सो एवढं जरी लक्षात राहिलं असतं तरी फर्स्ट स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे ते कळलं असतं. द अमाऊंट ऑफ वॉटर इन द रिव्हर्स अँड लेक्स इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ ग्राउंड वॉटर. दिस इज रॉंग. द अमाऊंट ऑफ वॉटर इन पोलर आईस कॅप्स अँड ग्लेशियर्स इज मोर दॅन द अमाऊंट ऑफ ग्राउंड वॉटर. डेफिनेटली हां, दिस इज राईट. कारण पोलर आईस कॅप्स फर्स्ट नंबरचं आहे, त्याच्यामध्ये किती आहे, ओशन्समध्ये 97.25 आहे, आईस कॅप्समध्ये 2.05 आहे आणि ग्राउंड वॉटरमध्ये 0.68 आहे. सो सेकंडवाला स्टेटमेंट इज राईट. त्या एका टेबलवर इतक्या वेळेला क्वेश्चन्स आले, इतक्या वेळेला क्वेश्चन्स आले, तरी पण लोक पाठ करत नाहीत तो टेबल. Question number 63. Consider the following statements. Moringa drumstick tree is a leguminous evergreen tree. Tamarind tree is endemic to South Asia. In India, most of the tamarind is collected as minor forest produce. India exports tamarind and seeds of moringa. Seeds of moringa and tamarind can be used in the production of biofuels. Which of the statements given above are correct? परत इथे एंडेमिझम बद्दल विचारलेलं आहे की एंडेमिक आहे की नाही, पण ठीक आहे आपल्याला नसेल माहिती. मोरिंगा ड्रमस्टिक इज अ लेगिमिनस एव्हरग्रीन ट्री, माहिती आहे की नाही, फॅक्च्युअल गोष्ट आहे. लेट्स सी. कीप इट ऑन होल्ड. लेट्स कीप दिस ऑल्सो ऑन होल्ड. थर्ड स्टेटमेंट बघा. इन इंडिया मोस्ट ऑफ द टॅमरिन इज कलेक्टेड एज अ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. येस डेफिनेटली, म्हणजे आपण सुद्धा जर का चिंचेचं झाड दिसलं तर चिंच उचलून खातो. ट्रायबल लोक तर कितीतरी वेळेला ती म्हणजे ती चिंच ॲज अ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस ते उचलली जाते. त्याच्यामुळे दिस इज हा एक खूप बेसिक अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे का UPSC एस्पायरंटला. सो दिस इज राईट. त्याच्यानंतर इंडिया एक्सपोर्ट्स टॅमरिन अँड सीड्स ऑफ मोरिंगा. सो इंडियाची एक्सपोर्ट प्रोफाईल माहिती असणं गरजेचं आहे का याच्यासाठी. एवढे मोठे प्रोडक्ट्स किंवा एवढ्या मोठ्या सर्व्हिसेस आपण एक्सपोर्ट करतो, तर ती प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असणं ही प्रत्येक वेळेला पॉसिबल होईल असं नाही. सो दिस इज अ व्हेरी जनरलिस्टिक स्टेटमेंट की येस दिस कॅन बी दिस, म्हणजे आपल्या एक्सपोर्ट प्रोफाईलमधनं हां हे एक्सपोर्ट होतच असेल. सीड्स ऑफ मोरिंगा अँड टॅमरिन कॅन बी यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल्स. परत कॅन बी म्हटलेलं आहे. बायोफ्युएल्स यूज करण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत आणि ती प्रत्येक प्रोसेसमध्ये कुठेतरी मोरिंगा किंवा टॅमरिन ट्रीचं थोडं जरी काहीतरी उपयोगात आलं तरी पण धिस स्टेटमेंट कॅन बी राईट. सो 3, 4, 5 स्टेटमेंट्स आर डेफिनेटली राईट. ते कशामध्ये येत आहेत, फक्त एकच ऑप्शन आहे की जिथे येतात. हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, हे रॉंग आहे, म्हणजे इथे ते तिघांना पण येतच नाही. म्हणजे मोस्ट राईट स्टेटमेंट घ्यायचे असतील तर डेफिनेटली 3, 4, 5. मग आता काय, टॅमरिन ट्री इज एंडेमिक टू साऊथ एशिया आहे का, सो मग ते नाही आहे. मोरिंगा ड्रमस्टिक लेगिमिनस एव्हरग्रीन ट्री आहे का, नाही, ती डेसिडियस ट्री आहे. हे आता मला माहिती असल्यामुळे की डेसिडियस ट्री आहे, पण नसेल जरी माहिती तरी पण डीज आर व्हेरी लाईकली ऑप्शन्स. परत 5 स्टेटमेंट आहे. आतापर्यंत जे पण आपण स्टेटमेंट्स पाहिले, 5च्या 5 स्टेटमेंट कधीही त्यांनी राईट केलेलं नाही आहे. तिथे एलिमिनेशनला प्रत्येक वेळेला त्यांनी जागा सोडलेली आहेच. पण जरी हा पॅटर्न असला तरी पुढच्या वेळेला ते तसं करतीलच असं नाही. त्यामुळे बऱ्यापैकी नॉलेजवरच भरोसा ठेवून स्टेटमेंट्स राईट किंवा रॉंग धरायचेत. इथे पण त्यांनी नेटिव्ह म्हणजे ॲनिमल इन इट्स नॅचरल हॅबिटॅटबद्दल विचारलेलं आहे. इंद्री, एल्क आणि बोनोबो हे कुठले आहेत वगैरे वगैरे. Question number 64. The black cotton soil of India has been formed due to the weathering of brown forest soil, fissure volcanic rock, granite and shale and limestone. हा पण म्हणजे काय म्हणतात सॉईल चॅप्टरमधला क्वेश्चन आहे आणि कन्सेप्च्युअल आहे. सो ब्लॅक कॉटन सॉईल कशामधून बनलेली आहे, फिशर व्होल्कॅनिक रॉक. आता कन्सेप्ट आहेच त्यामुळे नॉलेज बेसिसवरच जायचं आहे. बट स्टील म्हणजे महाराष्ट्रामध्ये बिईंग अ महाराष्ट्रीयन ॲटलिस्ट हे तरी माहिती आहे की डेक्कन प्लॅटू आहे. डेक्कन प्लॅटू आणि तिकडे आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कुठे ब्लॅक सॉईल आहे, ब्लॅक कॉटन सॉईल आहे. म्हणजे अकोला विदर्भ साईडला तर बऱ्यापैकी ब्लॅक कॉटन सॉईल आहे. सो ती हे पण माहिती आहे की डेक्कन प्लॅटू बनला कसं आहे, व्होल्कॅनिक इरप्शन्समुळे तो बनलेला, व्होल्कॅनिक इरप्शन्समुळे तो बनला आहे. सो हे जे फिशर व्होल्कॅनिक रॉक त्याच्यामुळे असण्याचे हे त्याच्यामुळेच हे आहेत. हे जर का ते माहिती असेल तर त्यामुळेच म्हणजे डिरेक्टली याच्यावर गेस घेऊ शकत नाही. हा नॉलेज बेस्ड आणि कन्सेप्ट बेस्डच क्वेश्चन आहे. नॉलेज असेल तर ठीक, नाही तर कन्सेप्ट जरी माहिती असेल की डेक्कन प्लॅटू बनलेला आहे मग तिथे ब्लॅक कॉटन सॉईल आहे. आता हे जे कनेक्शन्स आहे किंवा डेक्कन प्लॅटू, व्होल्कॅनिक इरप्शन, डेक्कन प्लॅटू आणि त्याच्यापासून बनलेली ब्लॅक कॉटन सॉईल, हे सगळे कनेक्शन्स लागण्यासाठी, क्विकली लागण्यासाठी तेवढी रिव्हिजन झालेली असणं अत्यंत गरजेचं आहे. रिव्हिजनशिवाय या गोष्टी पॉसिबल नाहीत.
त्यामुळे 10, 12, 15, 20, 25, 30, 40 जितक्या वेळेला होईल तितक्या वेळेला रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचं आहे. ब्लॅक सॉईल, डेक्कन प्लॅटू, महाराष्ट्र, MP, गुजरात, अप्पर रिचेस ऑफ गोदावरी, कृष्णा, नॉर्थ ऑफ ही जी 11th NCERT आहे इंडियन जॉग्रफीची, त्याच्यामध्ये डेक्कन प्लॅटूमध्ये दिलेलं आहे ब्लॅक सॉईल आणि तो डेक्कन प्लॅटूवर आहे वगैरे वगैरे. ब्लॅक सॉईल, डीप लेक, डीप इम्परमेएबल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी त्याच्या आधीची कन्सेप्ट पण माहिती पाहिजे की डेक्कन प्लॅटू बनला कसं आहे. Question number 65. With reference to recent developments regarding recombinant vector vaccines, consider the following statements. Genetic engineering is applied in the development of these vaccines. Bacteria and viruses are used as vectors. Which of the statements given above is or are correct? So, recombinant 2021-2020 मध्ये वॅक्सिन्स वॉज अ व्हेरी हॉट टॉपिक, कारण कोरोना आला होता आणि तेव्हा वॅक्सिन डेव्हलपमेंटचं काम खूप जोरात चाललेलं. त्यामुळे रिकॉम्बिनंट वॅक्सिन, रिकॉम्बिनंट म्हणजे काय जरी माहिती नसेल आतासाठी सांगते तरी माहिती असायलाच पाहिजे, कारण प्रत्येक सायन्सच्या लेक्चरमध्ये किंवा प्रत्येक सायन्सच्या कोर्समध्ये आता वॅक्सिन्स हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सो रिकॉम्बिनंट म्हणजे कॉम्बिनेशन घेतात ते वेगवेगळ्या गोष्टींचं, त्याच्यामुळे त्याला रिकॉम्बिनंट म्हटली जाते. सो त्याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग डेफिनेटली यूज्डच आहे. सो फर्स्ट इज राईट, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर यूज्ड ॲज वेक्टर्स, दिस इज ऑल्सो राईट. सो बोथ 1 and 2. आणि ही कम्प्लिटली कन्सेप्ट बेस्ड गोष्ट आहे हा क्वेश्चन्स. याच्यावर विदाऊट कन्सेप्ट तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही, कारण बॅक्टेरिया आणि व्हायरसेस ते बऱ्याच वेळेला वॅक्सिनच्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेस जेव्हा एक्सप्लेन केली जाते त्याच्यामध्ये व्हायरसेस कसे वेक्टर म्हणून यूज होतात, बॅक्टेरिया कसे वेक्टर म्हणून यूज होतात याच्यावर डिटेल एक्सप्लेनेशन दिल्या गेले जातात. सो 1 and 2 बोथ आर राईट. इन द कंटेक्स्ट ऑफ क्वेश्चन नंबर 66, हा आता एक बऱ्यापैकी म्हणजे याच्यावर मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी किंवा स्पिंडल ट्रान्सफर, एक स्पिंडल हे आहे स्पिंडल ट्रान्सफर, ह्या सगळ्या गोष्टी सायन्समधल्या जरा इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे 3 पेरेंट बेबीवर बऱ्यापैकी क्वेश्चन्स UPSCने तेव्हा 2020-2021च्या आसपास त्यांनी क्वेश्चन्स विचारले होते. ती एक काय म्हणतात कन्सेप्टच आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ हेरिडेटरी डिसीज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पासिंग ऑन मायटोकॉन्ड्रियल डिसीजेस फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड कॅन बी प्रिव्हेंटेड बाय मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी either before or after in-vitro fertilization of egg. Child inherits mitochondrial disease entirely from mother and not from father. So this is right only. म्हणजे फर्टिलायझेशनची प्रोसेस सांगते की ही मदरचा एग आहे, इथे मायटोकॉन्ड्रिया आहे, मदरचा न्यूक्लियस. फादरसाठी वेगळा कलर घेऊ, फादर सिमिलर कलर आहे. फादर, त्याचा न्यूक्लियस, इथे मायटोकॉन्ड्रिया, हा मदरचा न्यूक्लियस. जेव्हा या दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा काय होतं, ही जी सेल आहे ही मदरचीच राहते, मायटोकॉन्ड्रिया मदरचा राहतो, मदरचाच न्यूक्लियस राहतो, आणि हा जो न्यूक्लियस आहे फादरचा हा या इकडे येतो आणि यांचं हे एकत्र येऊन हा जायगोट फॉर्म होतो पुढे. सो मायटोकॉन्ड्रिया मदरचाच आणि मदर आणि फादर दोघांचा मिळून एक न्यूक्लियस फॉर्म होतो. ठीक आहे. सो ही झाली नॉर्मल फर्टिलायझेशन प्रोसेस. सो जर का आता मदरमध्येच इथे पण हे असतात DNA असतात. सो मदरमध्येच काही डिफेक्ट असेल जेनेटिक लेवलला, सो ते चिल्ड्रनमध्ये एनिवे पास ऑनच होणार आहेत. सो याच्यावर काय म्हणतात एक उपाय म्हणून 3 पेरेंट बेबी ही कन्सेप्ट आणल्या गेली. त्याच्यामध्ये काय होतं की हा जो मायटोकॉन्ड्रिया हा खराब मायटोकॉन्ड्रिया नाही पाहिजे, आपल्याला दुसरा मायटोकॉन्ड्रिया पाहिजे. त्यामुळे ते काय करतात, एक 3rd फिमेलचा एग आणतील ज्याचा मायटोकॉन्ड्रिया हेल्दी आहे आणि हिचा हा न्यूक्लियस आहे. तर ते काय करणार की हा जो न्यूक्लियस आहे म्हणजे फिमेल 2nd जी आहे ही फिमेल 1 आणि हा मेल 1. सो
ही जी फिमेल आहे जिचा मायटोकॉन्ड्रिया हेल्दी आहे, पण जीन्स आपल्याला मेन जे आहे ते या मदरकडून पाहिजे, तेव्हा ते काय करणार की हा जो न्यूक्लियस आहे याला रिप्लेस करतील या मदरच्या न्यूक्लियसनी. सो हे कसं होईल, मायटोकॉन्ड्रिया हेल्दीवाला मायटोकॉन्ड्रिया हिचा राहील आणि मेन जो न्यूक्लियस आहे तो या मदरचा राहील. आणि मग त्याच्यानंतर काय होतील की हे ऑलरेडी रिप्लेसमेंट केल्यानंतर ते फादरच्या न्यूक्लियसशी त्याचं फर्टिलायझेशन घडवून आणतील आणि मग पुढे या दोघांचा झायगोट फॉर्म आहे. सो दिस इज अ 3 पेरेंट बेबी विथ हेल्दी मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस ऑफ फर्स्ट मदर आणि फादरचा न्यूक्लियस. त्याच्यामुळे असा तो फॉर्म होईल. फक्त न्यूक्लियस आईचा, यावाल्या फिमेल वनचा आणि फादरचा. सो याच्यामध्ये काय केलं की फर्टिलायझेशन होण्याच्या आधीच आपण न्यूक्लियस रिप्लेस केलेला आहे. दुसरी एक पॉसिबिलिटी काय आहे की ह्या दोघांचं फर्टिलायझेशन घडवून आल्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे फॉर्म झालेला तो आपण या हेल्दी मदरच्या न्यूक्लियसमध्ये हेल्दी फिमेल 2च्या सेलमध्ये टाकून द्यायचा की हे सेम आहे. त्याच्यानंतर हा जो बनलेला न्यूक्लियस आहे त्यांचा दोघांच्या फर्टिलायझेशननी तो इथे टाकला. सो इथे हेल्दी मायटोकॉन्ड्रिया. सो हे काय झालं, फर्टिलायझेशन घडवून आणल्यानंतर तो इकडे रिप्लेस केला. इथे काय झालं की फर्टिलायझेशन घडवण्याआधीच आपण रिप्लेस केलेला आहे न्यूक्लियस आणि मग नंतर फर्टिलायझेशन. सो हे स्टेटमेंट काय म्हणतात, पासिंग ऑन मायटोकॉन्ड्रियल डिसीज फ्रॉम पेरेंट टू चाइल्ड कॅन बी प्रिव्हेंटेड बाय मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी इदर बिफोर और आफ्टर इन्व्हर्टो फर्टिलायझेशन. इथे काय केलेलं आहे, बिफोर केलेलं आहे. इथे काय केलेलं आहे, आफ्टर केलेलं आहे. सो this statement is right. Second statement is also right. So इथे काय both 1 and 2 are right. So ही एक कन्सेप्ट आहे 3 पेरेंट बेबीची. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, 2 नाव आहे. मायटोकॉन्ड्रियल रिप्लेसमेंट थेरपी MRT, रिकन्स्ट्रक्टेड एग टेक्नॉलॉजी, ते बिफोर फर्टिलायझेशन होतं. त्याच्यानंतर दुसरं काय, प्रोन्यूक्लिअर स्पिंडल ट्रान्सफर आफ्टर फर्टिलायझेशन. आणि मग तुम्ही म्हणाल की एवढंच जर का झंझट करायचं आहे तर सरळ मायटोकॉन्ड्रिया का आपण रिप्लेस नाही करत की तोच काढून दुसऱ्याचा टाकायचा. तर तेवढी टेक्नॉलॉजी अजून डेव्हलप झाली नाही की मायटोकॉन्ड्रियाला रिप्लेस करता येईल. म्हणून न्यूक्लियस रिप्लेस करण्याइतपतचीच टेक्नॉलॉजी सध्या डेव्हलप आहे. कदाचित तशी डेव्हलप झाली की मायटोकॉन्ड्रियाच फक्त आपल्याला काढता येईल किंवा तो पर्टिक्युलर जीन्सच काढता येईल तर मग तसं पण करता येईल. पण 3 पेरेंट बेबीचं कन्सेप्ट हा आहे की न्यूक्लियस ते इथून तिथे हलवतात. मग इट कॅन बी बिफोर फर्टिलायझेशन और आफ्टर फर्टिलायझेशन. हे त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. व्हिडिओ पॉज करून हे एकदा बघून घ्याल. हे प्रोन्यूक्लिअर, पोस्ट फर्टिलायझेशन, प्री फर्टिलायझेशन, स्पिंडल ट्रान्सफर, मॅटर्नल स्पिंडल ट्रान्सफर आणि प्रोन्यूक्लिअर ट्रान्सफर. Question number 67. Bolgard 1 and Bolgard 2 technologies are mentioned in the context of. करंट अफेअर्समध्ये बऱ्यापैकी होतं, डिरेक्टली त्याचा आन्सर आहे क्लोनल प्रोपगेशन ऑफ क्रॉप प्लांट्स. नाही, डेव्हलपिंग जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप प्लांट्स. येस, 2. करंट अफेअर्समधला डिरेक्ट क्वेश्चन आहे, प्रोडक्शन ऑफ प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस, प्रोडक्शन ऑफ बायोफर्टिलायझर. सेकंड, डेव्हलपिंग जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप प्लांट्स. क्वेश्चन नंबर 68. इन अ प्रेशर कुकर, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. इन अ प्रेशर कुकर द टेम्परेचर ॲट विच द फूड इज कुक्ड डिपेंड्स मेनली अपॉन विच ऑफ द फॉलोइंग. एरिया ऑफ द होल इन द लिड, टेम्परेचर ऑफ द फ्लेम, वेट ऑफ द लिड. सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिवन बिलो. इथे यांनी एलिमिनेशनला पण जागा दिलेली आहे. सो आता एखादं फूड कुक होण्याचं जे काही टेम्परेचर असेल किंवा कुठलं पण फूड म्हणा किंवा कुठली पण एखादी दुसरी गोष्ट, त्याचा जो पॉईंट असतो त्याला ज्वलन, एक्झॅक्टली त्या पॉईंटचं नाव आठवत नाही आहे मला. ज्या पॉईंटला एखादी गोष्ट, या पॉईंटला बाबा त्याचा बॉइलिंग पॉईंट धरून घ्या. सपोज पाण्याचा बॉइलिंग पॉईंट फिक्स्ड आहे, एखाद्या फूड होण्याचा जो टेम्परेचर आहे दॅट इज ऑल्सो फिक्स्ड. सो खालून तुम्ही एकतर खूप जास्त आग दिली तर ती जी पाणी उकळण्याची जी क्रिया आहे ती लवकर होईल. जर का खूप कमी आग दिली तर पाणी उकळायला वेळ लागेल. तो बॉइलिंग पॉईंट सेम राहील पण पाणी उकळायला वेळ लागेल. सो इथे चेंज काय होतं आहे, जर का आग आपण कमी जास्त केली, चेंज काय होतं आहे, टायमिंग, नॉट द टेम्परेचर. सो टेम्परेचर ऑफ द फ्लेमनी फूड
कुक होण्यावर कितपत डिफरन्स पडणार आहे, फक्त वेळ लागेल. जर का कमी आग दिली, टेम्परेचर ऑफ द फ्लेम जर का कमी असेल तर काय होईल की वेळ जास्त लागेल फूड कुक व्हायला, पण त्यांनी त्याच्या काय म्हणतात त्याच्या कुक टेम्परेचरवर फरक पडणार नाही. कशावर फरक पडणार आहे, वेळेवर. त्याच्यामुळे दिस इज गोइंग टू बी रॉंग, टेम्परेचर ऑफ द फ्लेम. सो सेकंड रॉंग केलं, 1 and 3 आन्सर आलं. बट फर्स्ट आणि थर्ड पण बघूया. याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की इथे मेनली लिहिलेलं आहे म्हणून याचा इफेक्ट पडत नाही आहे. बट मला ठीक आहे, मेनली ह्या वर्डवर आपण फोकस करायला पाहिजे, पण तरी ही कन्सेप्ट समजून घ्या की टेम्परेचरनी टाईमवर फरक पडणार आहे. जर का फ्लेमचं टेम्परेचर कमी असेल तर वेळ लागेल फूड कुक व्हायला, पण त्यांनी त्याच्या कुकिंगचं टेम्परेचरवर फरक नाही पडणार आहे. सो दिस इज रॉंग. एरिया ऑफ द होल इन द लिड, जर का प्रेशर कुकर आहे ही शिट्टी, प्रेशर कुकर आहे हा, गॅस बर्नर. सो ही शिट्टी आहे, थोडंसं तिथे बारीक बारीक छिद्र असतात, त्याच्यामुळे काय होतं की आलेली वाफ जायला थोडाफार वेळ मिळतो आणि बऱ्यापैकी त्याच्यात प्रेशर जमून राहतं. पण इथे एक मोठं छिद्र असेल तर काय होईल, ती वाफच बनणार नाही आणि त्याच्यामुळे काय होईल, ती सगळी वाफ बाहेर जाईल आणि जे प्रेशरचा जो मुद्दा आहे तिथे, तर तिथे फरक पडेल. प्रेशर म्हणजे फूड कुक होण्यासाठी जे ऑप्टिमम प्रेशर लागतं ते बनणार नाही. त्याच्यामुळे डेफिनेटली याच्यामुळे फरक पडेल. एरिया ऑफ द होल इन द लीडनी फरक पडणार आहे. वेट ऑफ द लीड, खूप हलकी लीड असेल त्याच्यामुळे प्रेशर बनायला परत त्या जे वरनं वेट पडायचं आहे ते जर का अप्रोप्रिएट नसेल तर प्रेशर बनायला परत त्रास होईल. त्याच्यामुळे दिस इज ऑल्सो राईट. सो 1 and 3 आर द आन्सर. Question number 69. Consider the following: bacteria, fungi and virus. Which of the above can be cultured in artificial or synthetic medium? हा पण UPSCने प्रिव्हियसली 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. सो व्हायरस कॅन नॉट बी कल्चर्ड इन आर्टिफिशियल मीडियम, हे तिथेच त्या स्टेटमेंटमध्येच त्यांनी दिलं होतं. सो दिस वॉज रॉंग. व्हायरस कॅन नॉट बी कन्सिडर्ड. हा पण कन्सेप्ट बेस्डच क्वेश्चन आहे, त्यामुळे याच्यासाठी नॉलेज पाहिजेच. बॅक्टेरिया कॅन बी, फंगाईज कॅन बी कल्चर्ड. सो 1 and 2 इज द आन्सर. Question number 70. Consider the following statements. Adenoviruses have single-stranded DNA genomes, whereas retroviruses have double-stranded DNA genomes. Common cold is sometimes caused by an adenovirus, whereas AIDS is caused by a retrovirus. Which of the statements given above is or are correct? So, परत इथे त्यांनी फ्लिपिंग वापरलं. ॲडिनोव्हायरसेस हॅव सिंगल स्टँडर्ड DNA, तर ते डबल स्टँडर्ड असतात. म्हणजे कन्सेप्ट बेस्डच क्वेश्चन आहे, पण इथे पॅटर्न समजून घ्या की ॲडिनोव्हायरस काय डबल स्टँडर्ड आहे आणि डबल स्टँडर्ड DNA आहे आणि रेट्रोव्हायरसेस काय सिंगल स्टँडर्ड असतात. सो दिस इज रॉंग. त्यांनी फ्लिपिंगच्या पद्धतीने ते रॉंग स्टेटमेंट बनवलेलं आहे. दोन गोष्टी दिल्या, त्याची एकाची फीचर दुसऱ्याला, दुसऱ्याचं फीचर एकाला. त्यानंतर कॉमन कोल्ड इज समटाइम्स कॉज बाय अन ॲडिनोव्हायरस, वेअरएज एड्स इज कॉज बाय रेट्रोव्हायरस. येस, डेफिनेटली. आणि इथे पण त्यांनी कॉमन कोल्ड कितीतरी प्रकारांनी होऊ शकतो, पण इथे त्यांनी समटाइम्स वापरलं आहे, परत समवाला वर्ड वापरला आहे. ते बनवून त्यांनी त्याला राईट करण्याचा प्रयत्न केला. समटाइम्स कॉज बाय अन ॲडिनोव्हायरस. येस, राईट. सो विच ऑफ द स्टेटमेंट्स गिवन अबाव इज ऑर आर करेक्ट? 2 only. First is wrong. Next question. Question number 71. Water can dissolve more substances than any other liquid because it is dipolar in nature, it is a good conductor of heat, it has high value of specific heat, it is an oxide of hydrogen. So, परत बेसिक सायन्सचा क्वेश्चन आहे. माहिती असेल नसेल तरीही या 3 गोष्टींनी डिझॉल्युशनवर काय फरक पडतो आहे ते बघा. गुड कंडक्टर ऑफ हीट, प्रत्येक गोष्ट आपण हीट करूनच डिझॉल्व करतो आहे का पाण्यामध्ये? बऱ्याच वेळेला करतो, पण प्रत्येक गोष्ट नाही. जनरलिस्टिकली काय की जे पण एखादी गोष्ट पाण्यामध्ये डिझॉल्व होते म्हणजे काय, त्याचे बॉन्ड्स तुटत आहेत. बॉन्ड्स तुटण्यासाठी हीट जरी मदत करत असली तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपण हीटिंग करूनच नाही ना टाकत पाण्यामध्ये. सो त्याच्यामुळे दीज आर व्हेरी लॉंग गेसेस. म्हणजे याच्यावर गेस घेणं हे चुकीचं वाटतं. इट इज अन ऑक्साईड ऑफ हायड्रोजन. हा ऑक्साईड ऑफ हायड्रोजन आहे, त्यांनी फरक काय पडणार आहे? फरक याने पडेल डायपोलर इन नेचर. त्याच्यामुळे काय की जी पण गोष्ट आहे ती डिझॉल्व व्हायला
जास्त मदत होणार आहे. सो फर्स्ट इज राईट. जरा सायन्सचा बेसिक कन्सेप्ट आहे, पण तरी पण जरी कन्सेप्ट जरी माहिती नसेल तरी ह्या 3 गोष्टी तरी कशा नाही आहे हे निगेट करता आलं तर हे आन्सर येतं. डायपोलर म्हणजे काय हे माहितीच असलं पाहिजे, याची गरज नाही. गुड कंडक्टर ऑफ हीट असल्याने डिझोल्युशनवर काय फरक पडणार आहे? नाही. हाय व्हॅल्यू ऑफ स्पेसिफिक हीटनी डिझोल्युशनला काय फरक पडणार आहे? हे पाण्याचे प्रॉपर्टीज आहेत, पण त्यांनी विरघळणाऱ्या गोष्टीला फरक नाही पडत आहेत. सो फर्स्ट इज आन्सर. 72. विथ रेफरन्स टू स्ट्रीट लाइटिंग हाऊ डू सोडियम लॅम्प्स डिफर फ्रॉम LED लॅम्प्स. हा पण एक जरा ब्युटिफुल क्वेश्चन आहे की याच्यामध्ये पण मी जेव्हा सांगितलं की 2 गोष्टी UPSC देते आणि त्याच्यात कम्पेअर करतात आणि बरेच हा UPSCचा एक पॅटर्न आहे, त्याच्यामुळे त्याची एक तर जुनी टेक्नॉलॉजी असते, एक ओल्ड आणि एक न्यू टेक्नॉलॉजी. आणि ते काय करतात, ओल्ड टेक्नॉलॉजीबद्दल निगेटिव्ह जनरली देतात, न्यू टेक्नॉलॉजी कशी पॉझिटिव्ह आहे हे दाखवत राहतात. असे 2-3 फीचर्सनी. सो हा त्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे. सोडियम लॅम्प्स प्रोड्यूस लाईट इन 360 डिग्रीज बट इट इज नॉट सो इन द केस ऑफ LED लॅम्प्स. सो सोडियम लॅम्प जे म्हणजे जे आपले घरामध्ये असे लाईट्स असायचे पूर्वीच्या काळात, जर का आधी पाहिले असतील तर अशा टाईपचे ते लाईट असायचे आणि इकडे ते सोडियमच्या वेपर्स जायच्या. सो हे सोडियम लॅम्प्स प्रोड्यूस लाईट इन 360 डिग्री बट इट इज नॉट सो इन केस ऑफ LED लॅम्प्स. सो दिस इज राईट. त्याच्यानंतर ॲज स्ट्रीट लाईट सोडियम लॅम्प्स हॅव लॉंगर लाईफ स्पॅन दॅन LED लॅम्प्स. सो जर का लॉंगर लाईफ स्पॅन असते सोडियम लॅम्पची तर LEDने त्याला रिप्लेसच कशाला केलं असतं. आणि हे पण जे आता हे प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशनचा गोष्ट आहे, जे पण आधी ज्यांना माहिती असेल हे अशा टाईपचे लॅम्प्स हे बऱ्यापैकी लवकर म्हणजे डिम होऊन जायचे, पण LED लॅम्प्स त्याच्यापेक्षा जास्त टिकतात, त्याच्यामुळे सेकंड इज रॉंग. सो हे एलिमिनेट झालं. आता उरलं 1, 3 आणि 3. 3 काय? द स्पेक्ट्रम ऑफ विजिबल लाईट फ्रॉम सोडियम लॅम्प्स इज ऑलमोस्ट मोनोक्रोमॅटिक वाईल LED लॅम्प्स ऑफर सिग्निफिकंट कलर ॲडव्हान्टेज इन स्ट्रीट लाईटिंग. कलर ॲडव्हान्टेज आहे म्हणूनच तर स्ट्रीट लाईटिंगमध्ये LED वापरले जातात ना. सो 3 इज राईट. बऱ्याच लोकांना काय वाटलं होतं की ते UPSCच्या पॅटर्नने गेले की UPSC पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्ट सांगते, जी मी ती सांगते, पण इथे ॲक्च्युली सोडियम लॅम्प्स प्रोड्यूस लाईट इन 360 डिग्री ही ॲक्च्युली निगेटिव्ह टोन आहे. त्याच्यासाठी हा जो म्हणजे LED आणि सोडियम लॅम्प्स याची कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं होतं. म्हणून बऱ्याच लोकांनी काय केलं की अरे हे तर निगेटिव्ह दाखवत आहे सोडियम लॅम्प म्हणजे LED लॅम्पला, कारण LED जर का 360 झाले तर किती चांगलं होईल वगैरे वगैरे. बट दिस इज ॲक्च्युली अ निगेटिव्ह म्हणजे डिसएडव्हान्टेज ऑफ सोडियम लॅम्प्स की 360 डिग्रीला तो देतो आणि LED एका सिंगल लाईननी असं नाही देत, एका लिमिटेड स्पेक्ट्रममध्ये तो लाईट पास करतो. सो दिस इज राईट स्टिल. आणि याचा आन्सर 1 आणि 3. पण त्यासाठी कन्सेप्ट पण माहिती असणं गरजेचं होतं LED लॅम्प्सची. क्वेश्चन नंबर 73. द टर्म ACE2 इज टॉक्ड अबाउट इन द कंटेक्स्ट ऑफ. ही डिरेक्टली करंट अफेअर्सचा क्वेश्चन होता. आज त्याचं फार रिलेव्हन्स नसणार, कारण की त्यावेळेला म्हणजे प्रत्येक करंट अफेअर्सच्या मॅगझिनमध्ये ACE2 बद्दल बोललं गेलं होतं. जीन्स इंट्रोड्यूस्ड इन द जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स, डेव्हलपमेंट ऑफ इंडियाज ओन सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीम, नो. रेडिओ कलर्स फॉर वाईल्ड लाईफ ट्रॅकिंग, नो. स्प्रेड ऑफ व्हायरल डिसीज. त्याच्याशी रिलेटेड हा कन्सेप्ट होता. त्याच्यामुळे ACE2वर थोडंसं नाही, आता ते काही विचारणार पण नाही ॲक्च्युली डिरेक्टली क्वेश्चन त्यावर. परत पॉल्युटंट आला इथे. मी आधी पण सांगितलं की पॉल्युटंटवर ते क्वेश्चन विचारतात आणि बिस्फेनॉल ए बद्दल बऱ्यापैकी न्यूजपेपरमध्ये चर्चा चालू होती, त्यामुळे हा डिरेक्टली क्वेश्चन हा पण करंट अफेअर्समधून विचारला गेला होता. सो आतापर्यंत तुम्हाला एक लक्षात येत आहे का की करंट अफेअर्सचे म्हणजे करंट अफेअर्स प्रत्येक सब्जेक्टमधून ते डिरेक्टली विचारत नाही आहेत. बेसिकली इकॉनॉमीमधून ते बऱ्यापैकी करंट अफेअर विचारत आहेत, एन्व्हायरमेंट आणि सायन्स अँड टेक. म्हणून करंट अफेअर्स वाचताना सुद्धा कुठल्या करंट अफेअर्सवर जास्त फोकस करायला पाहिजे हे ह्या PYQमधून कळतं आहे. म्हणून सायन्स अँड टेकचे करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्सचे करंट अफेअर्स आणि एन्व्हायरमेंटचे करंट अफेअर्स, त्यात पण पॉल्युटंट्स किंवा जे एन्व्हायरमेंटली खराब करणाऱ्या गोष्टी आहेत, डिरेक्टली जनतेला काही फरक पडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींवर ते जास्त क्वेश्चन्स विचारत आहेत. सो बिस्फेनॉल ए BPA इज अ कॉज ऑफ कन्सर्न. BPA, a cause of concern, is a structural or key component in the manufacture of which of the following kinds of plastics. सो याचा आन्सर पॉलिकार्बोनेट आहे. हे माहिती असायला पाहिजे होतं कारण करंट अफेअर्समध्ये होतं. आता लो डेन्सिटी पॉलिथिलीन ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती. पॉलिकार्बोनेट जे पण आपण लगेजच्या ज्या गोष्टी घेतो म्हणजे आजकाल ते नाही का
बऱ्याचशा ज्या व्हील बॅग आहेत त्या अशा प्लास्टिकच्या येतात. सो त्याच्यामध्ये पॉलिकार्बोनेट बऱ्यापैकी यूज केलं जातं. पॉलिथिलीन टेरेफ्थलेट म्हणजे PET पेट बॉटल ज्या असतात त्या. पॉलिव्हिनिल क्लोराईड म्हणजे PVCचे जे पाईप्स असतात ते. सो या गोष्टींचे थोडेसे म्हणजे कशासाठी यूज केले जातात त्या थोड्याशा बघून ठेवायच्या आणि त्याचे थोडेसे प्रॉपर्टीज काय आहेत स्पेसिफिक. Question number 75. Triclosan, considered harmful when exposed to high levels for a long time, is most likely present in which of the following? हे पण डिरेक्टली माहिती असायला पाहिजे होता डिरेक्टली, अदरवाईज व्हेरी फॅक्च्युअल क्वेश्चन, त्याच्यामुळे असे स्टेटमेंट मारायचे नाही. टॉयलेटरीजमध्ये ट्रायक्लोसान यूज होतं तेव्हा ॲक्च्युली टॉयलेटरीज म्हणजे खूप कमी प्रमाणावर ही न्यूज आली होती, असं नाही की खूप चर्चेत होती, पण न्यूजपेपरमध्ये एखाद्या वेळेला तरी याचा म्हणजे रेफरन्स आला होता की टॉयलेटरीजमधून बऱ्यापैकी पोल्युशन्स होतं, त्याच्यामुळे ऑर्गॅनिक टाईपचे टॉयलेटरीज आणायला पाहिजे. किंवा आजकाल बरेचसे ब्रँड्स जे ते स्वतःला मार्केट करतात की आम्ही कसे ऑर्गॅनिक आहोत आणि हार्मफुल केमिकल्स कसे आमच्यामध्ये यूज होत नाहीत, त्यासाठी ती एखाद्या वेळेला थोडीफार न्यूजमध्ये आली होती. पण असे क्वेश्चन्स माहिती नसतील तर डिरेक्टली आन्सर्स मारायचे नाही. फूड प्रिझर्वेटिव्समध्ये पण बऱ्यापैकी चर्चेत आले होते, त्याच्यामधले फूड कलरिंग वगैरे चर्चेत आले होते, लाल कलर कशाचं आहे आणि ते कसे हार्मफुल आहेत. फ्रूट रायपनिंग सबस्टन्स, रियूज प्लास्टिक कंटेनर्स. आता रियूज प्लास्टिक कंटेनर्स आणि पेट बॉटल सिमिलर टाईपचे आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर पण थोडीशी माहिती काढून ठेवायची. फ्रूट रायपनिंग सबस्टन्सेस, फूड प्रिझर्वेटिव्स, ह्या सगळ्या गोष्टी पण माहिती करून ठेवायच्या. हे झालं 75. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 76. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 76. Which one of the following is a reason why astronomical distances are measured in light years? Distances among stellar bodies do not change. Gravity of stellar bodies does not change. Light always travels in straight lines. Speed of light is always the same. So conceptual question है, speed of light is always the same. Answer है ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग वगैरे हे पण आपण ऐकलं असेल की ज्याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या जर का बॉडीज असतात तर लाईट त्यांना असा करून जातो. किंवा खूप लहानपणी पण आपण एक एक्सपेरिमेंट करायचो 9वीत वगैरे, 8वी 9वीमध्ये सायन्सच्या लॅबोरेटरीमध्ये हा एक्सपेरिमेंट असायचा की एक ती ग्लासची अशी स्लॅब असायची आणि त्याच्यातून लाईट पार्ट म्हणजे आपण रिफ्रॅक्टिव्ह अँगल आणि रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या गोष्टी बसायचो की जसं लाईटची रेज अशी आली तर मग ती इथून सरळ गेली आणि मग ती अशी झाली किंवा अशी झाली, वॉटेवर त्याचा अँगल चेंज होतो वगैरे वगैरे, हे एक्सपेरिमेंट केले होते. तो त्याच्यामधून काय दिसतं की लाईट डझंट ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. लाईटची दिशा बदलू शकते कधी पण स्पीड ऑफ लाईट इज ऑलवेज द सेम. त्याच्यासाठी जर का वेगवेगळ्या मीडियममधून जर का लाईट पास केला आपण तर तो वेगवेगळ्या अँगलनी डिफ्लेक्ट होतो. कारण काय की त्याची स्पीड नेहमी सेम असते, बट म्हणून ती स्पीड हे ठेवायला तो डिस्टन्स जरा चेंज करतो. म्हणजे स्पीडचं काय हे डिस्टन्स अपॉन टाईम, जर का मीडियम चेंज झाला तर त्याचा तो डिस्टन्स चेंज करून तो स्पीड कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो. सो दिस इज ऑल्सो कन्सेप्च्युअल क्वेश्चन. स्पीड ऑफ लाईट इज ऑलवेज द सेम. D. 76. 77. We adopted parliamentary democracy based on the British model, but how does our model differ from that model? ओके, म्हणजे कंपॅरिझन आहे ब्रिटिश मॉडेल ऑफ डेमोक्रेसी आणि इंडियन मॉडेल ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी, म्हणजे पार्लमेंट इन ब्रिटिश आणि इंडियामध्ये कशी डिफरंट आहे. ॲज रिगार्ड्स legislation, the British Parliament is supreme or sovereign, but in India the power of Parliament to legislate is limited. Yes, very true. Actually लक्ष्मीकांतमध्ये पण म्हणजे हे वाक्य दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे असे एक फन वेमध्ये ही गोष्ट म्हटलं जाते की ब्रिटिश पार्लमेंट कॅन मेक एनिथिंग पॉसिबल एक्सेप्ट मेकिंग मॅन अ वुमन और वुमन अ मॅन. म्हणजे फक्त माणसाला बाई बनवणे आणि बाईला माणसं बनवण्याच्या व्यतिरिक्त ते काहीही करू शकते, एवढी त्यांच्याकडे सुप्रीम पॉवर, पार्लमेंटरी सुप्रिमसी ही त्यांच्याकडे भयंकर लेवलला आहे. पण इंडियामध्ये काय की लिमिटेड ती पार्लमेंटरी सुप्रिमसी आहे. का? कारण की कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियामध्ये, रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे ज्याच्यामध्ये पार्लमेंटला लिमिटेडच पॉवर दिलं आहे की त्यांचं अनलिमिटेड पॉवर होऊन जायला नाही पाहिजे त्याच्यासाठी. आणि याच्या आधी पण आपण क्वेश्चन सोडवले आहे पॉलिटीमधले की ज्याच्यामध्ये लिमिटेड गव्हर्नमेंट वगैरे असे वर्डिंग्स आलेले आहे. सो ही ती कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये लिमिटेड पॉवर्स आहेत इंडियन पार्लमेंटकडे.
In India, matters related to the constitutionality of the amendment of an act of the parliament are referred to the constitution bench by the Supreme Court. Yes, constitutional bench minimum 5 ते Supreme Court चे जजेस असायला पाहिजे, तो constitutional bench त्याच्यामध्ये. So these two are also right. Question number 1 आणि 2 answer both 1 and 2. Directly पॉलिटीचा क्वेश्चन. सिंथेसिस ऑफ पार्लमेंटरी सॉव्हरेनिटी अँड ज्युडिशियल सुप्रिमसी, त्याच्यानंतर फीचर्स ऑफ पार्लमेंटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे सगळं लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर क्रिटिसिझम ऑफ द अमेंडमेंट प्रोसिजर, कॉन्स्टिट्यूशन कन्व्हेन्शन इन USA और कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली फॉर अमेंडमेंट वगैरे वगैरे, ह्या सगळ्या. पण हे कॉन्स्टिट्यूशनल याच्याशी रिलेटेड आहे, अमेंडमेंटशी, नॉट रिलेटेड टू. इथे यांनी काय विचारलेलं आहे, अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द अमेंडमेंट ऑफ द ॲक्ट ऑफ द पार्लमेंट रेफर टू द Constitution bench. Question number 78. With reference to the union government, consider the following statements. N. Gopalaswamy Iyengar committee suggested that a minister and a secretary designated solely for secretary be designated solely for pursuing the subject of administrative reform and promoting it. Question statement 2. In 1970, the Department of Personnel was constituted on the recommendation of the Administrative Reforms Commission 1966 and this was placed under the Prime Minister's charge. खूपच फॅक्च्युअल आणि हे करंट अफेअरमध्ये पण त्यावेळेला नव्हतं. असे क्वेश्चन जर का येत असतील तर सोडवायचे. एवढं डीपली पॉलिटिकल सायन्स वगैरे ज्यांचा ऑप्शन असेल त्यांना येण्याचे चान्सेस आहे. प्रत्येकाला हे असे क्वेश्चन्स येतील असं नाही. सो कम्प्लिटली नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग, सेकंड स्टेटमेंट इज राईट, ओनली 2 इज द आन्सर. बट डोंट गो बाय दिस की हां म्हणजे मी सोडवतो याला लॉजिक वगैरे लावून, कुठलंही लॉजिक लागणार नाही आहे तिथे. कम्प्लिटली फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत. Question number 79. Right to privacy is protected under which of the article of the Constitution of India? म्हणजे इतका घिसापिटा क्वेश्चन आहे, नेहमीचा रिपीटेड क्वेश्चन. पुट्टस्वामी जजमेंट, आर्टिकल 21, राईट टू प्रायव्हसी. इतक्या वेळेला हे चर्चेत आहे की याच्यावर काही डिस्कस पण करायची माझी म्हणजे हे होत नाही की काय डिस्कस करणार याच्यावर. खूपच माहिती असलेल्या क्वेश्चन पाहिजे. 80 जो आहे हा त्यांनी एलिमिनेट केलेला आहे, सो डिस्कस करण्यात पॉईंट नाही. 81. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता पॉलिटीमध्ये ना त्यांनी बऱ्यापैकी थोडेसे करंट अफेअर्स टाईपचे क्वेश्चन विचारले जे की त्यावेळेशी करंट अफेअर्समध्ये असतीलच असं नाही. हा पण एक जरा ट्रिकी क्वेश्चन होता. राईट टू द सिटी इज अन अग्रीड ह्युमन राईट अँड द UN Habitat monitors the commitments made by each country in this regard. Right to the city gives every occupant of the city the right to reclaim public places and public participation in the city. Right to city means that the state cannot deny any public services facility to the unauthorized colonies in the city. Which of the statements given above is or are correct? So याच्यामध्ये ना बऱ्यापैकी एक तर नॉलेज बेस्ड असेल आणि हा एवढं आतलं नॉलेज कोणाला असेल नसेल तर सरळ अशा टाईपचे क्वेश्चन सोडून द्या. मी म्हणते जर का नसेल येत तर, वाचले असेल कोणी तर वेल अँड गुड, तर मग सोडवा. पण नसतील वाचले तर अशा टाईपचे क्वेश्चन सोडवायचे नाहीत. सो याचा आन्सर आहे 2 आणि 3. राईट टू सिटी इज अन अग्रीड ह्युमन राईट अँड UN Habitat monitors the commitment made by each country in this regard. असं काही नाही आहे. UN Habitat नैरोबी. तर पुढचं काम काय की UN Habitat बद्दल माहिती काढून टाकायची. नैरोबीमध्ये काय आहे त्याच्याशी रिलेटेड किंवा काय ते UN Habitat आहे, राईट टू सिटी काय आहे हे सगळं बघून ठेवायचं. पण इट इज व्हेरी अनलाइकली की याच्यावर डिरेक्टली परत क्वेश्चन येईल राईट टू सिटीवर, बट UN Habitatवर येण्याचा चान्सेस आहेत. Question number 82. With reference to India, consider the following statements. Judicial custody means an accused is in the custody of the concerned magistrate and such accused is locked up in police station, not in jail. Statement 2. During judicial custody, the police officer in charge of the case is not allowed to interrogate the suspect without the approval of the court. Which of the statement given above is or are correct? So इथे पण त्यांनी फ्लिपिंग वापरलंय बघा. ज्युडिशियल कस्टडी मीन्स अक्यूज इज इन द कस्टडी ऑफ कन्सर्न मॅजिस्ट्रेट. सच अक्यूज इज लॉक्ड अप इन पोलीस स्टेशन, नॉट इन जेल. पोलीस स्टेशन असेल तर ते पोलीस कस्टडी असेल ना, कशाला ज्युडिशियल कस्टडी असेल. सो ज्युडिशियल कस्टडी इथे वापरलं आहे आणि पोलीस कस्टडी सांगितलेलं आहे. सो दिस इज
Wrong. First statement is wrong. During judicial custody, the police officer in charge of the case is not allowed to interrogate the suspect without the approval of the court. Yes, very true. बरेचसे जण कोणी सिरीज वगैरे पाहिले असेल दिल्ली नेटफ्लिक्सवर कुठली तरी सिरीज आहे त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी हे सगळे मुद्दे कव्हर झाले किंवा आजकाल जनरली पण कुठल्या पण सिरीजमध्ये पोलिसांचं वैयक्तिक आयुष्य त्यांचं पॉलिटिक म्हणजे त्यांचं कामाचं आयुष्य वगैरे वगैरे त्याच्यावरून पण बऱ्यापैकी हे जनरल क्वेश्चन्स कळतात की बाबा ज्युडिशियल कस्टडीमध्ये काय आहे की पोलिसांचे काय काय एक्झॅक्टली रूल्स आहे आणि एनिवे प्रिझन रूल्स त्याच्यानंतर म्हणजे पॅरोल वगैरे या सगळ्या गोष्टींवर UPSCने 2020मध्ये पण एक क्वेश्चन विचारला होता प्रिझन्स रूलवर आणि याच्या आधी पण आपण जे क्वेश्चन केले आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रिझन कुठल्या स्टेट सब्जेक्ट आहे का सेंट्रल सब्जेक्ट आहे याच्यावर पण बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले आहेत त्याच्यामुळे ही पण एक थीम आहे प्रिझन्स आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी सो त्या कधी पण न्यूजमध्ये जर का आल्या तर त्याचं थोडंसं अंडरस्टँडिंग घ्यायचं जनरल लेवलनी फार डीप नाही बिकॉज ते खूप वास्ट होत जाईल मग तेवढा आपल्याला फोकस नाही करायचा आहे त्या गोष्टीवर बाकीच्या स्टॅटिक गोष्टी आहे रिवाईज करायला सो याचा आन्सर 2 ओनली With reference to India, consider the following statements. When a prisoner makes out a sufficient case, parole cannot be denied to such prisoner because it becomes a matter of his or her right. आता तर प्रत्येक करंट अफेअर्समध्ये पॅरोल आणि फरलॉबद्दल भरभरून लिहिलेलं आहे तेव्हा नसायचं हे पण 2020मध्ये थोडीशी हिंट त्यांनी दिली होती त्याच्यामुळे त्यांनी याच्यामध्ये त्याच्यावर अजून एक नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता सो पॅरोल इज नॉट अ मॅटर ऑफ राईट फर्स्ट इज रॉंग The state governments have their own prisoners release on parole rules. Yes, state governments have their own prisoner release on release on parole rules. So this is very true. State म्हणजे पॅरोलच्या रिलेटेड जे रूल्स आहे एनिवे इट्स अ स्टेट सब्जेक्ट त्याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन आहे सो आता तो कोणत्या नंबरचा स्टेट सब्जेक्ट आहे लिस्टमध्ये स्टेट लिस्टमध्ये तो पण बघून ठेवायचा स्टेटमेंट 2 आणि याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन आलेलेच आहे 2012 question number 84 at the national level which ministry is the nodal agency to ensure effective implementation of the scheduled tribes and other traditional forest dwellers recognition of forest right 2006 हा पण 2012मध्ये तर बऱ्यापैकी ऑलरेडी जशाच्या तसा क्वेश्चन विचारला आहे पण हा राईट पण अत्यंत महत्त्वाचा राईट आहे याच्याशी रिलेटेड काही पण न्यूजमध्ये आलं तर ते लक्षातच राहिलं पाहिजे सो मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स इज द आन्सर डिरेक्ट स्ट्रेट आन्सर क्वेश्चन नंबर 85 द लेजिस्लेशन विच कन्फर्स ऑन द एक्झिक्युटिव्ह ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी an unguided and uncontrolled discretionary power in the matter of application of law violates which one of the following articles of the Constitution of India याच्यामध्ये काय केलं आहे की अनकंट्रोल डिस्क्रिशनरी पॉवर नाही द्यायला पाहिजे त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे याचा आर्टिकल 14 आन्सर आहे राईट टू इक्वालिटी म्हणजे कोणीच लॉच्या पुढे पण नाही आणि कोणालाच इतके पण राईट्स नाही की तुम्ही लॉला पण सरपास करून त्या गोष्टी करू शकता कुठल्याही गोष्टी सो आर्टिकल 14 Question number 86 which one of the following in Indian polity is an essential feature that indicates that it is federal in character फेडरल कॅरेक्टर इंडियन पॉलिटीचा फेडरल कॅरेक्टर फेडरल म्हणजे काय की सब युनिट्स आहे आणि एक सेंट्रल आहे त्यांच्यामध्ये एक ट्रिटी आहे आणि ते एकमेकांची त्या ट्रिटीनुसार वागत आहेत फेडरल म्हणजे काय इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी इज सेफगार्डेड युनियन लेजिस्लेचर हॅज इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन युनिट्स The Union Cabinet can have elected representatives from regional parties. The fundamental rights are enforced by the courts of law. याच्यातला कुठला आहे डिरेक्टली लक्ष्मीकांत मधला क्वेश्चन आहे द इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी इज सेफगार्डेड इंडिपेंडन्स असेल तर दोघांमध्ये काही वाद झाले तर ज्युडिशियरी ते सोडवेल नॉट नेसेसरीली एकाकडे डिरेक्टली पूर्ण पॉवर्स आहेत फेडरल सिस्टीम इंडिपेंडंट ज्युडिशियरी युनिटरी सिस्टीमचे काय काय फीचर आहेत फेडरल सिस्टीमचे काय काय फीचर्स आहेत सगळे असे नोट्समध्ये काढून ठेवायचे क्वेश्चन नंबर 87 विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाईन्स द टर्म स्टेट हा त्या वर्षीचा बऱ्यापैकी टफ क्वेश्चन होता कारण स्टेट ही कन्सेप्ट प्रत्येकाने कव्हर केली नव्हती किंवा बेसिक बुकमध्ये लक्ष्मीकांतमध्ये तर नाहीच आहे ते पॉलिटिकल अँगलने म्हणजे पॉलिटिकल सायन्सच्या अँगलने बऱ्यापैकी ते हे क्वेश्चन स्टेटचे किंवा हे असे विचारले होते त्याच्यामुळे
जरा टफच क्वेश्चन होता. सो स्टेटचे काय काय, स्टेटचे 4 फीचर्स आहेत की ते असायला पाहिजे की विथ दॅट वी कॅन कॉल इट ॲज अ स्टेट. एक तर टेरिटरी असली पाहिजे, स्पेसिफिक टेरिटरी असली पाहिजे, त्याच्यामध्ये पॉप्युलेशन असली पाहिजे, त्यांचं गव्हर्नमेंट असलं पाहिजे आणि सॉव्हरेनिटी असली पाहिजे. हे 4ही फीचर्स कशामध्ये होते त्याच्यावरून ते काढायचं होतं. अ कम्युनिटी ऑफ पर्सन, इथे काय काय कम्युनिटी आहे म्हणजे पॉप्युलेशन आहे, परमनंटली ऑक्युपाईंग डेफिनाइट टेरिटरी, टेरिटरी आहे डेफिनाइट टेरिटरी, इंडिपेंडंट ऑफ एक्सटर्नल कंट्रोल अँड पॉझेसिंग ऑर्गनाइज्ड गव्हर्नमेंट. इंडिपेंडंट ऑफ एक्सटर्नल कंट्रोल म्हणजे सॉव्हरेनिटी आहे आणि ऑर्गनाइज गव्हर्नमेंट म्हणजे 4ही फॅक्टर्स आहेत. सो दिस इज राईट. पॉलिटिकली, तरी पण बाकीचे ऑप्शन बघू. पॉलिटिकली ऑर्गनाइज पीपल ऑफ डेफिनाइट टेरिटरी अँड पॉझेसिंग ऑथॉरिटी टू गव्हर्न देम, मेंटेन लॉ अँड ऑर्डर, प्रोटेक्ट देअर नॅचरल राईट्स अँड सेफगार्ड देअर मीन्स ऑफ सबस्टन्स. याच्यामध्ये ते 4ही फील होत आहेत का? नाही. पॉलिटिकली ऑर्गनाइज पीपल आहे. असं एक डेफिनेट टेरिटरी दिलेली आहे पण पॉलिटिकली ऑर्गनाइज पीपल दिलेलं आहे. बाकी काही असं पॉप्युलेशन कम्युनिटी याच्याबद्दल काही दिलेलं नाही आहे. दिस इज रॉंग. नंबर ऑफ पर्सन्स हू हॅव बीन लिव्हिंग इन अ डेफिनेट टेरिटरी फॉर अ व्हेरी लॉंग टाईम विथ देअर ओन कल्चर, ट्रेडिशन अँड गव्हर्नमेंट. बस सॉव्हरेनिटीबद्दलचा मुद्दा नाही आहे. सोसायटी परमनंटली लिव्हिंग इन अ डेफिनेट टेरिटरी, सेंट्रल विथ अ सेंट्रल अथॉरिटी अँड एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबल टू द सेंट्रल अथॉरिटी अँड अन इंडिपेंडंट ज्युडिशियरी. पण सॉव्हरेनिटीबद्दल काही दिलेलं आहे का? नाही. गव्हर्नमेंटबद्दल दिलेलं आहे का? हो, थोडंसं दिलेलं आहे की सेंट्रल ऑथॉरिटी आहे पण स्पेसिफिकली हे 4 पॉईंट्स कुठेच कवर होत नाही आहे, फक्त इथे. सो 1 इज राईट. पण हा बऱ्यापैकी टफ क्वेश्चन होता. सो नॉट नेसेसरीली प्रत्येकाला येईल. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनवाल्यांना आला असता कदाचित. क्वेश्चन नंबर 88. विथ रेफरन्स टू इंडियन ज्युडिशियरी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. Any retired judge of the Supreme Court of India can be called back to sit and act as a Supreme Court judge by the Chief Justice of India with prior permission of the President of India. High Court in India has the power to review its own judgment as the Supreme Court does. Which of the statements given above is or are correct? डिरेक्टली हे लक्ष्मीकांतमध्ये सुप्रीम कोर्टवाल्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. माझे नोट्स पण मी कदाचित लावले आहेत. हां, रिटायर्ड जज CJ ऑन द रिक्वेस्ट CJ can request retired judge. Article 128. Previous consent of president allowance as president may determine. म्हणजे त्याचा जो अलाउन्स असतो तो प्रेसिडेंट डिटर्माइन करेल पण कोण त्याला इनिशिएट करतो त्याला आणायला CJ आहे. सो फर्स्ट इज व्हेरी राईट. हायकोर्ट इन इंडिया हॅज द पॉवर टू रिव्ह्यू इट्स ओन जजमेंट ॲज सुप्रीम कोर्ट डज. नाही. जसे सुप्रीम कोर्टला पॉवर आहे तशा एक्झॅक्टली हायकोर्टकडे नाही आहे. त्याच्याकडे लिमिटेड गोष्टीमध्ये आहे पण त्या डिरेक्टली एक्सप्लेन केलेलं नाही आणि सिमिलर लाईक सुप्रीम कोर्ट नाही आहेत. सो दिस इज रॉंग. आन्सर ए. स्टॅटिक क्वेश्चन आहे. Question number 89. With reference to India, consider the following statement. There is only one citizenship and one domicile. A citizen by birth only can become the head of the state. Foreigner once granted the citizenship cannot be deprived of it under any circumstances. Which of the statements given above is or are correct? सो हे स्टेटमेंट बघा. एनी सर्कमस्टान्सेस. एक फॉरेनर आहे त्याला त्यांनी सिटिझनशिप ग्रँट केली आणि त्याला कधीच ती सिटिझनशिप घेता येणार नाही. त्याने देशद्रोही काम केलं तर सिटिझन जो नॉर्मली नॅचरलाइज सिटिझन आहे तो पण त्याला पण तर सिटिझनशिप काढून घेता येते. तर याचं का नाही? आणि एनिवे इंडियामध्ये ड्युअल सिटिझनशिप नाही अलाउड आहे. या फॉरेनरला एकदा ग्रँट केली त्याने परत दुसरीकडची सिटिझनशिप घेतली तर डेफिनेटली ते काढणार आहे. सो 3 इज रॉंग. आता उरलं इदर 1 हॅज टू बी राईट ऑर 2 हॅज टू बी राईट. देअर इज ओनली वन सिटिझनशिप अँड वन डोमिसाईल. सिटिझन बाय बर्थ ओनली कॅन बिकम द हेड ऑफ द स्टेट. असं आहे का इंडियामध्ये? नाही. ही कुठली कंडिशन आहे? USची कंडिशन आहे, इंडियाची नाही. सो दिस इज रॉंग. देर इज ओनली वन सिटिझनशिप अँड वन डोमिसाईल. ए इज द राईट आन्सर. 89 झालं. 90. Which one of the following factors constitutes the best safeguard of liberty in a liberal democracy? Liberty, freedom, liberty. याच्यासाठी सगळ्यात जास्त सेफगार्ड कुठले? कमिटेड ज्युडिशियरी. कमिटेड ज्युडिशियरी म्हणजे काय की ती गव्हर्नमेंटला कमिटेड आहे. कमिटेड म्हणजे आपल्या कामाला कमिटेड नाही आहे. कमिटेड म्हणजे गव्हर्नमेंटला कमिटेड. सो कमिटेड असेल तर ती काय गव्हर्नमेंटला फेवर करेल. त्याच्यामुळे लिबर्टीचं सेफगार्ड होईल का? तुमचे राईट्स म्हणजे आपल्या सर्वांचे राईट्स सेफगार्ड होतील का? नाही. सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर्स. सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं तर लिबर्टी सेफगार्ड होईल का? नाही. इलेक्टेड गव्हर्नमेंट नाही. पण सेपरेशन ऑफ पॉवर. सेपरेशन ऑफ पॉवरनी काय होईल? प्रत्येकाच्या पॉवरच्या डेफिनेट पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये डिवायडेड राहतील. इन्स्टिट्यूशन म्हणजे पार्लमेंट झालं, त्यानंतर ज्युडिशरी झालं, हे सगळं लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहे त्याच्यामध्ये. सो हे सगळे सेपरेशन ऑफ पॉवरमुळे
हे जे आहे की लिबर्टीचं सेफगार्ड होईल, दॅट इज द राईट आन्सर. सो आता पॉलिटीचे जे जे क्वेश्चन्स पाहिले असतील त्याच्यामध्ये हे कळेल की ते पॉलिटीवर कन्सेप्च्युअल वाईज ते क्वेश्चन विचारतात, म्हणजे असंच काही पण विचारत नाही आहेत. त्याच्या ह्या पर्टिक्युलरली या 2021च्या पेपरमध्ये त्यांनी बऱ्यापैकी पॉलिटिकली ज्या कन्सेप्ट आहे पॉलिटीच्या त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारले. सेपरेशन ऑफ पॉवर झाला, उद्या चेक्स अँड बॅलन्सवर विचारतील. सो पॉलिटी वाचताना हा पण एक मुद्दा लक्षात ठेवायचा की त्याचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपल्याला किती येत आहे. 91 अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ व्हायोलेट्स द राईट टू इक्वालिटी, द डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, द राईट टू फ्रीडम, द कन्सेप्ट ऑफ वेलफेअर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ कशामध्ये सांगितलं आहे? DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. परत एकदा मी इतक्या वेळेला या नोट्स दाखवल्यात. हे आर्टिकल 39चा C, टू सिक्युअर ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड फॉर ऑल सिटीजन, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ मटेरियल रिसोर्सेस ऑफ कम्युनिटी अँड फॉर कॉमन गुड, प्रिव्हेंशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ अँड मीन्स ऑफ प्रोडक्शन. आर्टिकल 39 क्लॉज 3 मध्ये. क्वेश्चन नंबर 92, व्हॉट इज द पोझिशन ऑफ द राईट टू प्रॉपर्टी इन इंडिया? लक्ष्मीकांत मधला डिरेक्ट क्वेश्चन आहे. काय आहे? लिगल राईट अवेलेबल टू सिटीजन्स ओनली, असं आहे का? जेव्हा तो फंडामेंटल राईट होता तेव्हा तो होता, त्याच्यानंतर नाही, टू ऑल पीपल त्यांनी केलेलं आहे. लिगल राईट अवेलेबल टू एनी पर्सन, फंडामेंटल राईट अवेलेबल टू सिटीजन्स ओनली नाही, नीदर फंडामेंटल राईट नॉट लिगल राईट. क्वेश्चन याचं बी आहे. ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जो बेअर ॲक्ट आहे तो एकदा उघडून बघा आणि त्याच्यासाठी राईट टू प्रॉपर्टी कुठे आहे, काय आहे, त्याचं एक्झॅक्ट वर्डिंग बघा, त्याच्यावरूनच हा डिरेक्ट आन्सर येईल. पण एनिवे लक्ष्मीकांतमध्ये पण ते दिलेलंच आहे, फंडामेंटल राईटच्या चॅप्टरमध्येच त्यांनी ते दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 93, व्हॉट was the exact constitutional status of India on 26 January 1950? A democratic republic, sovereign democratic republic, sovereign secular democratic republic, sovereign socialist secular democratic republic. परत प्रिएम्बल वाला चॅप्टरच्या नोट्स डिरेक्टली अमेंडमेंटमध्ये काय काय ॲड झालेलं आहे. सोशलिस्ट 42nd अमेंडमेंट, सेक्युलर 42nd अमेंडमेंट. कधी झालेली आहे 42nd अमेंडमेंट? आणि 26 जानेवारी 1950 म्हणजे जेव्हा कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट केलं गेलं. सो या दिवशी काय आहे, ह्या दोन गोष्टी ॲडेड होत्या का तेव्हा, सेक्युलर आणि सोशलिस्ट? नाही. सो सॉव्हरेन डेमोक्रेटिक रिपब्लिक, दिस वॉज द ओरिजिनल व्हर्जन वेन इट वॉज ऑन 26 जानेवारी 1950. प्रिएम्बल. क्वेश्चन नंबर 94, कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट मीन्स. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? आता मी हे ऑप्शन पण वाचत नाही, पण कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की काहीतरी रूल आखून दिलेले आहे, काहीतरी चौकट आखून दिलेली आहे, कोणाला तरी लिमिट केला गेलेला आहे, गव्हर्नमेंटला लिमिट केलं गेलं आहे, पार्लमेंटवर लिमिट टाकलेलं आहे, प्रत्येकाचे रूल्स आणि रोल्स डिझाईन करून दिलेले आहेत. सो आता बघू हे कशामध्ये दिसतंय. अ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ अ नेशन विथ फेडरल स्ट्रक्चर, गव्हर्नमेंट हुज हेड एन्जॉयज नॉमिनल पॉवर्स, गव्हर्नमेंट हुज हेड एन्जॉयज रिअल पॉवर्स, द गव्हर्नमेंट लिमिटेड बाय द टर्म्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. लिमिटेड आलं, आखून दिलेल्या गोष्टी आल्या. सो आन्सर डी. याच्या आधी पण एक क्वेश्चन सोडवला, त्याच्यामध्ये पण लिमिटेडबद्दल क्वेश्चन आला होता. आता दिसत नाही तो, पण लिमिटेड पॉवर्सबद्दल बऱ्यापैकी क्वेश्चन आहे. सो कॉन्स्टिट्युशनलिझमची जी आयडिया आहे ती पण एकदा सर्च करा. व्हॉट इज कॉन्स्टिट्युशनलिझम? विथ रेफरन्स टू इंडिया द टर्म्स हळबी हो क्विर पर्टेन्स टू. हा आता मराठी लिटरेचर माझं असल्यामुळे मला हळबी हे माहितीच होतं, म्हणजे ती एक लँग्वेज आहे. सो ट्रायबल लँग्वेज आहे त्याचा आन्सर आहे, पण बाकीच्यांना नसेल ऐकलं, पण तरी हो आणि मुंडा रिव्हॉल्युशन ऐकलं असेल. स्पेक्ट्रममध्ये तर दिलेलंच आहे हो आणि मुंडा रिव्हॉल्युशन. सो हो ट्रायबल याच्यामध्ये होते ते ट्रायबल म्हणजे हे जे होते ट्रायबल रिव्हॉल्युशन्स जे होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे त्याच्यावरून तरी हा लागला असता की डिरेक्टली दिस इज अ ट्रायबल लँग्वेज, म्हणजे ट्राईब्सशी रिलेटेड त्या गोष्टी होत्या. सो होवरनं हा लिंक लावता यायला हवी होती, हळबी हो कोई.
So next question, question number 96. Consider the following statements in respect of Bharat Ratna and Padma Awards. Bharat Ratna and Padma Awards are titled under the Article 18(1) of the Constitution of India. Padma Awards, which were instituted in the year 1954, were suspended only once. The number of Bharat Ratna Awards is restricted to a maximum of 5 in a particular year. Which of the above statements are not correct? इथे not वर focus आहे, not correct. हे असंच्या असं directly लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे. These awards do not amount to title. These awards do not amount to title within the meaning of Article 18 that prohibit hereditary titles of nobility. So, हे फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग ओनली. त्याच्यामुळे इथे नॉट करेक्ट. नॉट करेक्टमध्ये वन तर रॉंग असलंच पाहिजे. त्याच्यामुळे दिस इज रॉंग. पद्म अवॉर्ड्स विच वर इन्स्टिट्यूटेड इन द इयर 1954 वर सस्पेंडेड ओनली वन्स. नो, धिस इज ऑल्सो रॉंग. त्याच्यामुळे टू पण रॉंगच असलं पाहिजे. हे पण गेलं. आता उरलं हे. The number of Bharat Ratna awards is restricted to the maximum of 5 in a particular year. This is also not a condition. 1, 2, 3. All of the above are wrong. लक्ष्मीकांतमध्ये तर डिरेक्टली हा स्टेटमेंट दिलेलाच आहे. Question number 97. Consider the following statement. Statement 1. The United Nations Capital Development Fund and the Arbor Day Foundation have recently recognized Hyderabad as 2020 Tree City of the World. Statement 2. Hyderabad was selected for the recognition. Hyderabad was selected for the recognition for a year following its commitment to grow and maintain the urban forests. Which one of the following is correct in respect of the above statements? करंट अफेअर्समध्ये होतं. हैदराबादला नुकताच 2020मध्ये तो अवॉर्ड मिळाला होता. त्याच्यामुळे करंट म्हणजे कंटेम्पररी अफेअर्समध्ये. सो हैदराबाद वॉज सिलेक्टेड फॉर द रिकग्निशन ऑफ द इयर फॉलोइंग द कमिटमेंट टू ग्रो अँड मेंटेन अर्बन फॉरेस्ट एरिया. दिस वॉज राईट. युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंड अँड आर्बर डे फाउंडेशन रिसेंटली रिकग्नाइज हैदराबाद. हैदराबाद तर होतं, पण ऑर्गनायझेशन्स या दोन होते आणि जनरली ऑर्गनायझेशन UPSC रॉंग देतं. सो फर्स्ट इज नॉट करेक्ट. सेकंड स्टेटमेंट इज राईट. सो डी इज द आन्सर. FAOच्या अंडर होतं आहे. Question number 98. Consider the following statements in respect of the Laureus World Sports Award, which was instituted in year 2000. American golfer Tiger Woods was the first winner of this award. The award was received mostly by Formula 1 players so far. Roger Federer received this award maximum number of times compared to others. Which of the above statements are correct? इथे त्यांनी पहिलं काय म्हणलेलं आहे की गोल्फर टायगर वुड्स वॉज द फर्स्ट विनर. ठीक आहे, हे म्हणजे बऱ्यापैकी हा जरा टफच क्वेश्चन होता. नसेल तर सोडवायचं नाही, पण तरी हे सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट बघा. द अवॉर्ड वॉज रिसीव्ड मोस्टली बाय फॉर्म्युला 1 प्लेयर सो फार आणि रॉजर फेडरर रिसीव्ड दिस अवॉर्ड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स कंपेअर्ड टू अदर्स. म्हणजे एकतर काय म्हणता एका साईडला की फॉर्म्युला 1 प्लेयर्सनी सगळ्यात जास्त वेळेला बऱ्यापैकी जास्त ते वाले प्लेयर्स होते आणि एकीकडे म्हणायचं रॉजर फेडरर फॉर्म्युला 1 प्लेयर आहे का? नाही. त्याच्यामुळे फेडररने रिसीव्ह केला हा अवॉर्ड मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम. सो 2 आणि 3 डेफिनेटली एकत्र जाणारच नाही. आता उरलं 1 2 किंवा 1 आणि 3. सो ह्यापैकी एक गेस घ्यायला पाहिजे होता, पण तरी पण म्हणजे बऱ्यापैकी फॅक्च्युअल आहे. त्याच्यामुळे हा गेस घ्यावा याच्यावरच माझा म्हणजे आक्षेप आहे की घ्यायला नाही पाहिजे. बट स्टील याचा आन्सर ह्या दोनपैकी तरी मारता यायला पाहिजे. सो मी देत पण नाही की इथे आन्सर काय असायला पाहिजे, ते तुम्ही चेक करा. पण असे स्टेटमेंट आले तर उगाच काहीतरी मारण्यापेक्षा थोडा तरी विचार करा अशा स्टेटमेंट अशा क्वेश्चन्सवर. 99 हे शेवटचे 3 क्वेश्चन्स ना तिन्ही पण स्पोर्ट्सवरचे त्यांनी विचारले होते. हो. 99. Consider the following statements in respect of 32nd Summer Olympics. The official motto for this Olympics is a new world. Sports climbing, surfing, skateboarding, karate and baseball are included in this Olympics. Which of the above statement is or are correct? न्यूजमध्ये होतं, पण स्पोर्ट्सकडे एवढं कोणी लक्ष द्यायचं नाही.
पण ते स्पोर्ट्सकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून क्वेश्चन विचारतात. सो दिस वॉज नॉट द मोटो. मोटो वॉज फास्टर, हायर, स्ट्रॉंगर टुगेदर. त्यावेळेला त्यांनी 6 नवीन टाकले होते. त्यामुळे क्लाइम्बिंग, सर्फिंग, स्केटबोर्डिंग, कराटे, बेसबॉल, सॉफ्टबॉल, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग या सगळ्या गोष्टी होत्या. सो 2 वॉज राईट. फर्स्ट इज रॉंग. Consider the following statements in respect of the ICC World Test Championship. The finalists were decided by the number of matches they won. New Zealand was ranked ahead of England because it won more matches than England. Which of the above statements is or are correct?